आपल्या काही शंका असतील सकाळच्या लेक्चर किंवा काल एकूणच ह्या रेसिडी फ्रीच्या अनुषंगानं, तर आपण व्हॉट्सअपवर ह्याच्या चॅट बॉक्समध्ये टाईप करून ठेवा किंवा लिहून ठेवा. आपण लेक्चरमध्ये संपल्यानंतर लिहून लेक्चर सर्व शंका. सानेसाहेब आलेले आहेत. मी सानेसाहेबांचं सर्वांच्या वतीनं दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन सुरू करावं. आपल्या सर्व शंका ज्या येतात सकाळच्या असतील किंवा काल 1-2 दिवसामध्ये ज्या काही शंका असतील उपलब्ध वेगळ्या व्याख्यानाच्या निमित्तानं, तर त्या सर्व शंकाचं समाधान हे आजचं व्याख्यान आहे, संपल्यानंतर आपण घेऊ. ठीक आहे साने साहेब? थँक्यू सर. हा सर, थँक्यू. दुपारचं सकाळचं जे सेशन होतं ज्यामध्ये IPM थोडासा आवडीचा विषय असल्यामुळे बराच त्यामध्ये वेळ गेला. ह्या लेक्चरमध्ये मात्र जास्तीत जास्त वेळ हे शंका समाधानासाठी असेल, कारण पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटचा जवळजवळ 75% पार्ट हा गोविंद हांडे सरच घेणार आहेत. कारण पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सर्वात महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या गोष्टी प्रामुख्याने तुमचं डॉक्युमेंटेशन. जर तुम्हाला त्या ठिकाणी निर्यातीसाठी जायचं असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन, तुमचं फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट आणि एकूणच ट्रेसेबिलिटी सिस्टीम, या सिस्टीमवरती डॉक्टर हांडे सर स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्यामुळे त्यावरती मी फारसा वेळ घेणार नाही. गेल्या 18 वर्षात जगातल्या अनेक राज्यांमध्ये देशांमध्ये फिरत असताना काही गोष्टी ज्या लक्षात आल्या की प्रामुख्याने पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपण काय लेवलला जाऊन काम करणं गरजेचं आहे आणि केवळ बाहेर परदेशातच नव्हे तर भारतातल्याही मेट्रोपॉलिटन ज्या सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये बँगलोर असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, पुण्यासारखे शहर आहे, या ठिकाणीही असा काही एरिया आहे की ज्या ठिकाणी तुम्ही एक्सपोर्ट लेवलचं तुमचं प्रॉडक्ट हे विक्रीला ठेवू शकता. 2008 साली स्वतः माझं केळीमध्ये एक्सपोर्टचा स्वतःचा अनुभव आहे. IEC कोड होता, स्वतःचा इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड काढला होता आणि कधी नव्हे ते निर्यातीची संधी म्हणाल, याला संधीच म्हणेल मी. याचं कारण आहे की दुबईमध्ये केळी निर्यात करणारा उत्पादक शेतकरी म्हणून किंवा उत्पादक म्हणून जी नोंद आहे ती आजही आहे माझ्या नावावरती. याचं कारण आहे की 2008ला दुबई मार्केटमध्ये अचानकपणे केळीची डिमांड वाढायला लागली होती आणि याला महत्वाचं कारण असं होतं की आखाती देशांमध्ये भारतीय केळी कधी जातील. देसाई बंधू जे आहेत गुजरातवाले, जे आता महाराष्ट्रातल्याही अनेक ठिकाणावरून केळीची निर्यात करतात, परंतु मुंबईला 1-2 एक्सपोर्टर जे द्राक्ष, डाळिंब, आंबा असे काही पिकं एक्सपोर्ट करतात, यांच्या थ्रू आम्हाला ती संधी चालून आली की केळी एक्सपोर्ट करता येतील का. आता ग्रँड 9 ऑलरेडी आपण बऱ्यापैकी सगळीकडेच ग्रँड 9 ही व्हरायटी लावतो आणि जगाच्या पाठीवरती एक्सपोर्टला ग्रँड 9 ही व्हरायटी चालते. आमचा अनुभव होता, पहिलाच अनुभव होता. IEC कोड स्वतःचा काढला, मुंबईच्या एक्सपोर्टरच्या मदतीने पॅकिंग चालू केलं, परंतु 18 टनाचं केळी भरत असताना जवळजवळ 22-23 टन केळी ही विकत घ्यावी लागायची. कारण केळाची जी लेंथ आहे, फिंगर साईज ज्या आहेत, एका फणीमध्ये किती केळी असावीत, एका फणीच्या वरती जी फणी आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला पॉलिश पेपर टाकावा लागतो जेणेकरून ते घासलं जाणार नाहीये. आणि जो काही हातामध्ये धरायची जे फणीचं ज्याला आपण हुड म्हणतो तो चंद्राकृतीच कापला गेला पाहिजे. कापल्यानंतर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा काळा डाग नसला पाहिजे. रायपनिंगला केळी गेल्यानंतर कुठलाही स्पॉट त्याच्यावरती आला नाही पाहिजे, म्हणून स्पॉटलेस मस्कर्टिंग बॅग आणणं, ते शेतकऱ्यांना वाटणं, इथपर्यंत काही प्रयोग झाले. आणि त्या माध्यमातून कंटेनर एक्सपोर्ट केल्यानंतर स्वतः दुबईच्या मार्केटमध्ये जाऊन आम्ही बसलो आणि विक्री चालू केली होती. दुबईचे जे तिथले विक्रेते करणारे जे एजंट होते त्यांच्या मार्फत आम्ही तिथे विक्रीचाही अनुभव घेतला. ते पाहत असताना पॅकेजिंग ह्या क्षेत्रामध्ये तेवढी क्रांती ही आपल्याकडे झाली नाही. खऱ्या अर्थाने आपल्या मालाला मूल्यवृद्धीच्या बाबतीमध्ये कृषी विभागातूनही बऱ्याच वेळा काम होतं
की उत्पादन केलेल्या शेतकऱ्याचं जे माल आहे त्याच्यामध्ये जर मूल्यवृद्धी करता आली फार्म लेवलला तर ती अतिशय गरजेची असते. परंतु ती मूल्यवृद्धी जेवढ्या प्रमाणात इतर देशांमध्ये आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याकडे पाहायला मिळत नाही. म्हणजे मी इतर देशांमध्ये युरोपशी नक्कीच आपली तुलना करणार नाही, कारण युरोप आपल्यापेक्षा फार पुढारलेला आहे. US असेल, ऑस्ट्रेलिया असेल, आपल्यापेक्षा फार पुढारलेले आहेत. परंतु आखाती देश जर पाहाल तर त्यातल्या त्यात दुबई पाहाल, जरी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत दुबई पुढारलेलं असलं तरी दुबईचं मार्केट आणि मुंबईचं मार्केट फारसं वेगळं नाही. परंतु दुबईत ग्राहकाला देत असताना मात्र ज्या पद्धतीने पॅकेजिंग मटेरियल आणि जे वापरलं जातं ते फार आणि फारच काळजीपूर्वक वापरलं जातं. आता निर्यातक्षम मालाचं उत्पादन करत असताना आणि बाजारपेठ निर्यातीसाठी शोधत असताना आणि त्याचबरोबर भारतातील काही शहरी बाजारपेठेंचा शोध घेत असताना शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या गटांना येणाऱ्या काळात पॅकेजिंग आणि यावरती सुद्धा काम करणं फार गरजेचं असणार आहे. म्हणजे आजही आजऱ्याचा घनसाळ विकला जातो. म्हणजे आज आपण तिकडे अंबोलीकडे जात असताना रस्त्यात थांबून तो घनसाळ घेतला जातो. 1-2 दुकानं आहेत तिथं प्रॉपरली. परंतु तोच आजऱ्याचा घनसाळ कोणत्या पॅकिंग मध्ये गेला तर पुण्यातल्या दोराबजी मॉल सारख्या ठिकाणी सुद्धा चांगला विकला जाऊ शकेल आणि विकला जातो. म्हणजे दोराबजी मध्ये आज आमच्या तालुक्यातून जवळजवळ 20 ते 22 उत्पादनं दोराबजी मॉलमध्ये विक्रीला आहेत, ज्याच्यामध्ये मध आहे. मधाचं पॅकिंगचं मी तुम्हाला ज्यावेळी दाखवेल त्यावेळी तुम्ही आश्चर्य की इझिली आपण लहानपणी खात होतो पेप्सी त्या आकाराचं पॅकिंग मधाचं बनवलेलं आहे. पेन्सिल ज्या आपण पाटीवर लिहित होतो त्या आकाराच्या, आणि कुठल्याही लहान मुलाला डब्यामध्ये ते त्याची आई 4 त्या स्टिक्स देऊ शकते. स्टिक्स फक्त दातातून ओढल्या की ते मध पूर्णपणे सक केलं जातं. म्हणजे पॅकेजिंग वरती अशा पद्धतीने सुद्धा कामं करता येतात. याचा अनुभव गेल्या काही दिवसात आला. यातला सर्वात महत्वाचा जो अनुभव आहे तो माझा थायलंड या देशाचा आहे. म्हणजे थायलंड जगातली सर्वात जास्त फळांचं उत्पादन करणारा देश म्हटलं तरी चालेल. वेगवेगळी फळं ज्याच्यामध्ये रामबुतान आहे, मँगोस्टीन आहे, ड्युरियन सारखं फळ आहे. आंब्याचे सर्वात जास्त प्रकार हे थायलंडमध्ये पाहायला मिळतात. आणि मग यांची विक्री व्यवस्था कशी असावी तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातल्या काही शेतकऱ्यांना 110 शेतकऱ्यांना घेऊन आम्ही गेल्या वर्षी थायलंडला गेलो होतो. आणि ह्या 110 शेतकऱ्यांना आम्ही 4 दिवस फ्रूट टुरिझम ज्या ठिकाणी आहे, सुफात्रा म्हणून, आजही ऑनलाईन गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. थायलंड हा देश जगात फळांचं उत्पादन करणारा आणि त्याच पद्धतीने पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मधला, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट शिकायचं म्हटलं की आपण युरोप आणि US ला डोळ्यासमोर ठेवतो. परंतु जगाच्या माध्यमातून पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि मार्केटपर्यंत नेत असताना डिस्प्ले कसा असावा याच्या बाबतीत थायलंड सारख्या छोट्या देशाने सुद्धा फार मोठं काम केलेलं आहे. आणि मग आपण भारत हा देश एवढा महाकाय असून जैवविविधता आहे, पीक पद्धतीमध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याकडे आहेत, एवढं सगळं असून सुद्धा आपण त्या गोष्टीत मागं का आहोत तर याचा जर विचार केला तर बाजारपेठेतली मागणी आणि ज्या बाजारपेठेत सिस्टीम मध्ये आपण विकत आहोत त्या सिस्टीम मधून असणारी शेतमालाच्या मागणीमध्ये आपल्याला लक्षात येतं की आपण कसंही पाठवलं तरी ते विकलं जातंय. आणि विकलं जातंय म्हणजे आपल्याला बदल काही फारसं करण्याची गरज नाही असं बऱ्याच वेळा अपेक्षित केलं जातं. तसं न होता जर शेतकरी गट म्हणून किंवा समूह म्हणून जर आता आपण येणाऱ्या काळात मार्केटिंग हातात घ्यायचं असेल, सुदैवाने आपल्याकडे काय झालेलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील किंवा छोट्या छोट्या बाजारपेठा असतील गाव पातळीवरच्या, ह्या बऱ्यापैकी हे स्ट्रक्चर आपलं सेटल आहे. आणि सेट स्ट्रक्चर असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये फारसं काही लक्ष घालण्याचं वाटत नाही. परंतु मी या ठिकाणी ट्रेसेबिलिटी सिस्टीम किंवा पॅकेजिंग सिस्टीम याच्यावरती फार बोलणार नाहीये, पण बेसिक आयडिया पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मधल्या कशा असाव्यात. आणि हे करत असताना ज्या देशांनी काही काही पॅकेजिंग मटेरियल्स आहेत, आपल्याही देशातल्या अनेक मॉल्समध्ये आता ते पाहायला मिळत आहेत, अशा पॅकेजिंग मटेरियलचा आता येणाऱ्या काळात आपल्याला वापर करावा लागणार आहे. तर याच्यामध्ये बेसिक जो चार्ट आहे उद्याही कदाचित हांडे सरांच्या बोलण्यातून हे येईलच, परंतु हार्वेस्टिंग टू एंड कंझ्युमर याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत, या काही गोष्टींमधल्या जरी सगळ्या गोष्टी आपण एक्सपोर्ट करतो आहोत म्हणून पाळाव्या लागतात, परंतु डोमेस्टिक मार्केटला सुद्धा यातल्या जर काही गोष्टी आपण सांभाळू शकलो तर निश्चितच विक्री व्यवस्थेमध्ये आपण शाश्वत काही मॉडेल उभे करू शकतो. ज्याच्यामध्ये हार्वेस्टिंग नंतर आणि मॅच्युरिटी इंडायसेस याच्यावरती बऱ्यापैकी मोठं हे झालेलं असतं. काय तोडलं जावं, काय तोडलं जाऊ नये. व्हेजनेटच्या कमिटीवर मी स्वतः होतो. शहापूर असेल, मुरबाड असेल या ठिकाणावरून भेंडी पाठवत असताना मॅच्युरिटी इंडायसेस जे शिकवले जातात, कोणती कळीची भेंडी तोडत असताना कशा प्रकारे तोडली जावे, भेंडी चुकली तर ती दुसऱ्या दिवशी जून होत असते आणि त्या जूनला दुय्यम दर्जाचं मार्केट असतं. त्यामुळे माल काढत असताना
जे काही त्याचे निदर्शक दिलेले आहेत याचे मॅच्युरिटीचे, ते अतिशय प्रामाणिकपणे सांभाळणं हे फार गरजेचं असतं. आणि शेतकऱ्याकडून थोड्याफार प्रमाणात यामध्ये काही चुका होतात. सर्वात महत्वाचं की हार्वेस्टिंग हे प्रखर उन्हात कधीही नसावं. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिराचा माल तोडला जावा आणि तोडल्यानंतर तो लगेच बाहेरच्या वातावरणापेक्षा अँबिएंट टेम्परेचरला तो आणण्यात यावा, जर आपल्याला डोमेस्टिक मार्केटला काम करायचं असेल. आपण ज्यावेळी एक्सपोर्टला काम करतो त्यावेळी प्री कुलिंग हे अतिशय गरजेचं असतं. आणि प्री कुलिंग का गरजेचं आहे? कारण फार्म टेम्परेचर आणि कोल्ड टेम्परेचर, कोल्ड स्टोरेज टेम्परेचर, यातून तुम्हाला जर त्याचं शेल्फ लाईफ वाढवायचं असेल तर त्याला अतिशय शॉर्ट टाइम मध्ये त्याचं टेम्परेचर फार सडनली कमी करणं फार गरजेचं असतं. याच्यामध्ये तुम्ही ग्रेपच्या काही कोल्ड स्टोरेजला भेटी दिल्या किंवा डाळिंबात भाजीपाल्यात काम करणाऱ्या कोल्ड स्टोरेजेसला भेटी दिल्या तर हे लक्षात येतं. आता हे करत असताना पहिल्यांदा क्लिनिंग आणि डिसइन्फेक्शन हे फार गरजेचं असतं. मग डोमेस्टिक मार्केटला सुद्धा काम करत असताना आपण अननेसेसरीली ग्रेडिंग न करता माल पाठवण्याचा फोर्सफुली प्रयत्न करत असतो आणि याच्यातून आपल्याला असं वाटतं की ते कुठंतरी दडपलं जाईल आणि दडपलं गेलं तर मग जो काही बाजार मिळणार आहे तो मिळून जाईल. पण बऱ्याच वेळा ही प्रवृत्ती आपल्या शेतमालाला कमी बाजार भाव देण्याला मार्ग ठरते, कारण ठरते. याचं कारण आहे की पहा तुम्ही, मी शेतकऱ्यांशी बऱ्याच वेळा हसत हसत म्हणत असतो की तुम्हाला कशा कशाचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. तर शेतकरी म्हणतात बाबा नवीन काहीतरी तंत्रज्ञान मिळालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे. मग माझा प्रश्न असतो की पॅकेजिंगचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे का? मग शेतकरी म्हणतात हो द्यावं लागेल. म्हटलं म्हणजे काय द्यावं लागेल? म्हणजे वांग्याची परडी भरायची कशी किंवा वांग्याची टोपली भरायची कशी किंवा तुम्हाला बटाटा पाठवायचा आहे मार्केटला त्याचं पोतं भरायचं कसं, याचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे का? म्हणजे आमच्याकडे मोंढा म्हणतात, मोंढ्याला फार चांगला माल लावला जातो. मध्ये आधी जेवढा आम्हाला खराब खपवता येईल तेवढा आम्ही खपवण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी परत तळाला त्यातल्या त्यात बऱ्यापैकी माल. मग अपेक्षा अशी असते की उलट्या बाजूनी जरी परडी फोडली किंवा वरून जरी फोडली तरी चांगला माल दिसला पाहिजे आणि त्यातून आपल्याला बाजारभाव मिळाला पाहिजे. आता सिस्टीम बदललेली आहे. आता पहा की आपण जेवढा प्रयत्न करतो समोरच्या ग्राहकाला फसवण्याचा किंवा विक्रेत्याला फसवण्याचा, त्याच्यापेक्षा तो डबल हुशार झालेला असतो आणि मग तो बरोबर मधलं सॅम्पल काढायचा प्रयत्न करतो आणि त्या सॅम्पलवरून आपली पट्टी येते. अननेसेसरीली त्या ठिकाणी बाजारभाव तर कमी मिळतात परंतु वेस्टेज त्या ठिकाणी शहरामध्ये जातं. असं न होता आपण आपलाच शेतमालाचं ग्रेडिंग सॉर्टिंग जर आपल्याच शेतावरती प्रॉपर पद्धतीने केलं, जो माल खरंच खराब आहे, विकलाच जाऊ शकत नाही, दुय्यम दर्जाचा आहे, याच्यावरती शेतावरतीच काही प्राथमिक प्रक्रिया करता आली तर तो करणं, सन ड्राईंग असेल, सोलर ड्राईंग असेल, या माध्यमातून जे काही करता येईल ते. पण पूर्णच खराब आहे, किडलेला आहे, खराब आहे असा माल मात्र जबरदस्तीने पॅकेजिंगला पाठवण्यापेक्षा त्याचा आपल्या शेतामध्ये जर खत केलं तर ते मात्र शाश्वत ठरणार आहे. कारण अननेसेसरीली आम्ही आजही कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईमध्ये साधारणतः दिवसाला 40 ते 50 गाड्या लोड हा भाजीपाल्याचा कचरा पोहोचलेला असतो. त्या ठिकाणी त्याचं खत तयार केलं जातं आणि ते खत बळबळ विकलं जातं शहरामध्ये वगैरे इकडे तिकडे. मला सांगायचंय काय की जो माल पोहोचवण्यासाठी आपलं डिझेल वाया जातं, आपलं पॅकेजिंग मटेरियल वाया जातं, तिथं जाऊनही तो खराबच होणार असतो, त्यामुळे आपल्याला पैसे काही मिळत नाहीत. हे सगळं होत असताना जर उत्पादक शेतकरी असेल किंवा आता कोरोनाच्या माध्यमातून काही शेतकरी कंपन्यांनी अतिशय चांगले प्रयोग केलेले आहेत की शहरामध्ये डायरेक्टली अंतिम ग्राहकापर्यंत माल पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना पॅकेजिंगला सुद्धा तेवढंच प्रायोरिटीने दिलेलं आहे. काही काही मंडळींनी घाईघाईमध्ये थोड्याफार चुका केल्या परंतु आता ती मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने फाईननेसला आलेली आहेत. मी तर बऱ्याच वेळा कोरोना ही संधी समजतो आहे, कारण कोरोनामध्ये विक्री व्यवस्था आपल्याला हातात घ्यायला आलेली आहे. आपलं कृषी अर्थशास्त्रात शिकवलं गेलं की जे पिकतंय ते विकून दाखवा, अन्यथा बाजारात जे विकलं जातंय तेच पिकवा. बाजारात तुमचा माल हा विकला जाणार आहे, पण तो माल तुम्ही बाजारात नेताय कसा यालाही तेवढंच महत्व असतं. बाजारात कोणत्या पॅकेजिंग मध्ये नेतायत, पॅकेजिंग हे सुद्धा तेवढंच मॅटर करत असतं. आणि म्हणून फारसं याच्यामध्ये डिटेल्स न जाता काही पॅकेजिंग मधले किंवा फार्म लेवलचे बेसिक ऑपरेशन्स आहेत याच्यावरती जर आपण बोललात तर हार्वेस्टिंग मॅच्युरिटी इंडायसेस मध्ये स्पेसिफिक काही क्रॉप स्पेसिफिक काही दिशादर्शक हे फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांनी स्वतःच्या पॅक हाऊसला किंवा शेतकऱ्यांच्या पॅक हाऊसला हे लावूनच ठेवले गेले पाहिजेत. कारण एकदा हे होऊन समजलं जात नाही. एक्सपोर्टसाठी लागणारे मॅच्युरिटी इंडायसेस अतिशय क्रिटिकल्स असतात. म्हणजे एक MM जरी तुमची फ्रूट साईज किंवा तुमची लेंथ व्हेजिटेबल्स मधली वेगळी आली तरी तो माल रिजेक्शनला जातो आणि तो 2 नंबरच्या ग्रेडमध्ये टाकला जातो. त्यामुळे ज्या ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा शेतकरी गटांना निर्यातीबरोबर भारतातच चांगल्या मॉल मार्केटला, चांगल्या प्रीमियम मार्केटला काम करायचं असेल
तर परिपक्वतेची लक्षणं जी आहेत प्रत्येक पिकाची जी दिली गेलेली आहेत, हार्वेस्टिंग कसं कोणत्या स्टेजला केलं जावं हे दिलेलं आहे. हे मात्र वारंवारपणे ट्रेनिंग शेतकऱ्यांचे घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग मेथड्स आहेत, मॅन्युअल, मेकॅनाइज आहेत, हार्वेस्टिंग टूल्स आहेत. पहा तुम्ही बऱ्याच वेळा भेंडीसारख्या तोडण्यामध्ये आम्ही ते प्रयोग केले होते. ड्रजरी रिडक्शन्स मध्ये अंगठ्यामध्ये बसणारे छोटे छोटे असे क्लिपर टाईप आडकित्ते बनवले होते की त्यांनी भेंडी सहजासहजी तोडली जायची, लेबरला त्रास नाही. परवाच मला एक जाणवलं की मला या ठिकाणी आवर्जून सांगायला वाटेल. कालच चर्चेसाठी माझ्याकडे घरी एक जण आले होते आपलं लेक्चर संपल्यानंतर, आणि कुडाळमध्ये भगीरथ फाउंडेशन म्हणून आहे सिंधुदुर्गच्या जवळ, तिथे देवधर म्हणून आहेत. तर मासे कापत असताना जो काही चाकू आहे किंवा जो काही सुरा आहे त्याचा आकार कसा असावा की तो कमी वेळेत जास्त त्याला कट बसेल माशाला, आणि अतिशय इझिली त्या महिलांना तो हे करता येईल, यावरती त्या प्रतिष्ठानने काम केलंय. म्हणजे इतक्या छोट्या लेवलला जाऊन ड्रजरी रिडक्शन मध्ये किंवा मेकॅनाइज हार्वेस्टिंग मध्ये काम करणं आपल्याला बऱ्याच पिकांमध्ये गरजेचं आहे. म्हणजे तिकडच्याच भागातलं जर सांगायचं झालं तर जांभळासारखं आहे. जांभूळ हे हार्वेस्टिंगला अतिशय क्रिटिकल क्रॉप. म्हणजे जांभूळ काढणं आणि बाजारपेठेमध्ये पर्यंत पोहोचवणं याच्यामध्ये अतिशय काम करायला संधी आहे, आणि असे काम शेतकरी गटाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. कारण आपण आपला शेतमाल बाजारपेठेमध्ये पाठवेपर्यंत जर तो फ्रेश नसेल, तो टिकला गेला नाही, तर मग मात्र त्याचे बाजार मूल्य कमी होत असतं. कलेक्शन सॉर्टिंग फार्म लेवललाच झालं पाहिजे. हार्वेस्टिंग कंटेनर या बाबतीत काही नाही, फार्म लेवल स्टोरेज झालं पाहिजे. अदर इम्पॉर्टंट फॅक्टर्स मध्ये वॅक्सिंग ड्राईंग हे आपल्या फारशा पिकांमध्ये येत नाही, परंतु सफरचंदांमध्ये वॅक्सिंग वगैरे केलं जातं की ज्याच्यामुळे सेल्फ लाईफ हे जवळजवळ 8-9 महिन्यापर्यंत सफरचंदाचं सेल्फ लाईफ ठेवलं जातं. आमच्याकडे द्राक्षामध्ये, डाळिंबामध्ये सुद्धा काम करत असताना काही प्रॅक्टिसेस याच्यामध्ये आहेत. पॅकेजिंग आहेत, कार्डबोर्डमध्ये असतील, प्री कुलिंग, रायपनिंग. मार्केट लेवलला काय आहे तर मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आपण बऱ्याच वेळा शेतकरी गट म्हणून जरी शेतमाल पाठवत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आता जनरलमध्ये प्रत्येक शेतकरी तेवढा हुशार असतो की कोणता माल खाली ठेवला पाहिजे, कोणता माल वरती गेला पाहिजे, पण बऱ्याच वेळा वाहतुकीच्या घाईगर्दीमध्ये सगळा माल एकत्रित एकमेकांमध्ये घुसवला जातो, आणि त्यानंतर ज्यावेळी तो बाजारपेठेमध्ये विक्रीला बाहेर निघतो त्यावेळी लक्षात येतं की तो माल कुठेतरी दबला गेलेला आहे, त्याचा लष्टर कमी झालेला आहे. त्यामुळे मार्केट लेवललाही काही विचार होणं ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये शेतकरी गटाने करणं आता गरजेचं आहे. कारण शेतकऱ्याचा शेतमाल ट्रान्सपोर्ट करणाऱ्या ज्या काही एजन्सीज आहेत, ज्या काही कंपन्या आहेत, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांना तुमचा उचललेला माल त्याच्या किलोचं भाडं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत पोच केलाय, एवढंच ते गरजेचं असतं. आणि म्हणून ट्रान्सपोर्टेशन लेवलला कोणता माल कोणत्या क्रेट्समध्ये, कोणत्या बॉक्सेसमध्ये जाणं गरजेचं आहे याच्यावरती काम करणं हे शेतकरी गटाला येणाऱ्या काळात करावं लागणार आहे. वेइंग, स्टोरेज ॲट मंडीच्या स्टोरेजवरती हे करण्यापेक्षा एंड कंझ्युमरला देत असताना मला काही करता येईल का? मी काही तुम्हाला पॅकेजिंग मटेरियल दाखवणार आहे, त्यातून तुमच्या लक्षात येईल की एंड कंझ्युमरला देत असताना जर आपण काही इनोव्हेटिव्ह आयडिया काही लावू शकलो तर त्या फार गरजेच्या आहेत. क्वालिटी फॅक्टर्स मध्ये पहा, गॅप सर्टिफिकेशन म्हणजे गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तरी लागणार आहे. आणि आता इंडियातल्या काही मार्केटमध्ये करत असताना सुद्धा जसं युरोपियन गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आहे तसं सुद्धा इंडी गॅप आहे, इंडियन गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. आणि ह्या गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस वरती उद्या सर बोलतीलच. गॅप सर्टिफिकेशन हे निर्यातीसाठी कंपल्सरी असतं, आणि हे गॅप सर्टिफिकेशन शक्यतो निर्यात योग्य असणाऱ्या शेतमालालाच मिळतं. त्याच्यामध्ये फळांमध्ये काही फळं आहेत आणि भाजीपाल्यांमध्ये काही. पेपर ट्रीटमेंट आहे जे तुमच्या आंब्यामध्ये केले जाते. पेस्टिसाइड रेसिड्यू लेवल याच्यावरती आपण सकाळीच बोललेलो आहोत. निर्यातीमध्ये किंवा निर्यातक्षम उत्पादनामध्ये तुमचा PHI म्हणजे प्री हार्वेस्ट इंटरवल, तुमच्या हार्वेस्टिंगच्या अगोदरचा इंटरवल आणि त्यामध्ये अलाउड असलेले केमिकल्स हे फार आणि फार बारकाईने आपल्याला सांभाळावं लागतं. कारण तुम्ही जर पाहाल तर गेल्या 10 वर्षामध्ये नाशिकच्या मार्केटमधून किमान 4 ते 5 वेळा कंटेनर हे युरोपच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर रिटर्न आलेले आहेत, आणि त्याचं फार मोठं नुकसान हे द्राक्ष उत्पादकांना पाहावं लागलेलं आहे. आता 1-2 वर्षापासून तर बऱ्याच वेळा पूर्ण प्रोसेस नाशिकमधला शेतकरी पूर्ण फॉलो करतो, परंतु ज्यावेळी सॅम्पलिंगला जातं म्हणजे कंटेनर भरायच्या अगोदर किंवा एक्सपोर्टरकडे माल जायच्या अगोदर सॅम्पल उचललं जातं आणि रेसिड्यू टेस्टिंगला पाठवलं जातं. रेसिड्यू टेस्टिंगला पाठवत असताना नेमकी शेतकऱ्यांनी तर प्रॉपरली सगळं केलेलं आहे, परंतु तरी सुद्धा काही कीटकनाशकांचे किंवा त्यामध्ये अंश सापडले जातात, आणि शेतकरी त्या ठिकाणी चक्रावून जातो की मी 4 महिन्यामध्ये कोणत्याच प्रकारचं पेस्टिसाइड वापरलंय तरी ते पूर्ण PHI पाहूनच वापरलेलं आहे. आणि मग एवढं सगळं होत असताना सुद्धा सॅम्पल्स आले कुठून? तर ऑर्गॅनिकच्या नावाखाली
हर्बल कीटकनाशकांच्या नावाखाली दुर्दैवाने भारतीय बाजारपेठेमध्ये 100 पैकी 90 उत्पादनांमध्ये हर्बल गोष्टींच्या अर्काबरोबर काही कीटकनाशके चायनामध्ये इम्पोर्ट करून त्याचं अतिशय लो कॉन्सन्ट्रेशनला मिक्स केली जातात. याचं कारण आहे की पहा तुम्ही, रासायनिक कीटकनाशकांचे परिणाम होतात म्हणून लोक आता वनस्पतीजन्य कीटकनाशकांकडे किंवा बाजारातल्या सेंद्रिय कीटकनाशकांकडे वळायला लागलेले आहेत. मी बायोलॉजिकल म्हणत नाहीये, मी ऑर्गॅनिक म्हणतोय. ऑर्गॅनिक कीटकनाशकांकडे वळत असताना बऱ्याच कीटकनाशक बाजारपेठेमध्ये असे मिळतात की हे हर्बल आहे, तुम्ही मारू शकता, अतिशय चांगले रिझल्ट आहेत. आता यामध्ये मार्केट गिमिक असं असतं की काही झालं तरी तुमचं कीटकनाशक हे विकलं गेलं पाहिजे आणि विकलं त्याच वेळी जातं ज्यावेळी त्याचे रिझल्ट येतात. हर्बल वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून ते जातं आणि त्या पद्धतीत जर काही कीटकनाशक जर त्याच्यामध्ये लो कॉन्सन्ट्रेशन लेवलला जर मिक्स झालेले असतील तर त्याचे रिझल्ट येतात, पण त्याचे रेसिड्यू मात्र 100% दिसतात. आणि म्हणून माझी विनंती राहील आज ऐकत असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा शेतकऱ्यांना किंवा एकूणच कृषी अधिकाऱ्यांना, वनस्पतीजन्य कीटकनाशकांच्या नावाखाली आम्ही जर बाजारपेठेतून आणून काही कीटकनाशक फवारत असू तर फार काळजीपूर्वक ते फवारणं गरजेचं आहे. त्यापेक्षा मग घरच्या घरी निमार्क करता आला, घरच्या घरी करंजार्क तयार करता आला, फक्त निंबोळी तेल 1500 ppmचं, 10,000 ppmचं 1% कॉन्सन्ट्रेशनचं जर आपल्याला वापरता आलं तर अशा पद्धतीचं वापरावं. नाही तर शक्यतो घरच्या घरी काही अर्क तयार करता आले तर करावे. परंतु बाजारपेठेतल्या कीटकनाशकांचं जर सर्टिफाईड ऑर्गॅनिक प्रॉडक्ट असतील तरच त्याचा स्वीकार करावा, नाही तर या भानगडीत पडू नये. कारण नंतर मात्र ज्यांना एक्सपोर्टमध्ये काम करायचं आहे त्यांना मात्र डोक्याला हात लावावा लागतो. पेस्टिसाइड रेसिड्यू लेवल हे करत असताना प्रत्येक क्रॉप वाईज चार्ट दिलेले आहेत की ज्या चार्टच्या माध्यमातून कोणतं कीटकनाशक कोणत्या दिवसापर्यंत चालतं, हार्वेस्टिंगच्या अगोदर किती दिवस ते वापरलं जाणं योग्य आहे. पहा तुम्ही, याचा अर्थ असा आहे की आज जर ते कीटकनाशक मारलं आणि 15 दिवसाचा जर गॅप असेल तर 15 दिवसांनी तुमचं एखादा शेतमाल तोडणी केली जाणार असणार आहे, तर 15 दिवसात त्या कीटकनाशकाचे रेसिड्यू हे संपूर्णपणे नष्ट झालेले असतात, ते तिथं नसतात आणि म्हणून ते सॅम्पलमध्ये सापडत नाही. हा PHI फ्री हार्वेस्ट इंटरव्हलचा जो कालावधी आहे आणि सेकंडली लेबल क्लेम की ज्याच्यातून कोणतं कीटकनाशक कोणत्या पिकासाठी कोणत्या किडीवरती दिलेला आहे हा लेबल क्लेम तपासूनच शेतकऱ्यांनी शक्यतो ते वापरलं जावं. सकाळच्या आपल्या सेशनमध्ये मी रासायनिक कीटकनाशक अजिबात घेतली नाही, याला कारणच ते आहे एवढे बारकावे देऊन जर काम करू शकलो तर कीटकनाशकांचा वापर आपण करावा. अन्यथा इतर ज्या मेथड्स आहेत ज्याच्यामध्ये कल्चरल, फिजिकल, मेकॅनिकल, बायोलॉजिकल ह्या मेथडचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून साध्यातले साधे कीटकनाशकांना वापरून सुद्धा आपल्याला कीड आणि रोग हे एकत्रित करता येईल. इरॅडिएशन काही रेजच्या ट्रीटमेंट्स असतात की ज्याच्या माध्यमातून तुमचा शेतमालाचं सेल्फ लाईफ हे वाढवलं जातं. ह्या मेथड्स कांद्यामध्ये वगैरे सुद्धा काही रेज हे करून त्याचं सेल्फ लाईफ वाढवलं जातं. पॅकेजिंग स्पेसिफिकेशन्स असतात, प्रॉडक्ट स्टँडर्डायझेशन असतात आणि फूड सेफ्टी ॲट फार्म, APMC आणि स्टोरेज लेवल याच्यावरती उद्या सर बोलणारच आहेत. एक्सपोर्टचे काही फोटोज आहेत, हे फोटो अपेडाच्या याच्यावरतून घेतलेले आहेत की हे जात असताना प्रत्येक बॉक्सच्या खाली पॅलेट्स दिलेले असतात आणि ह्या पॅलेट्स मधून पूर्ण हवा पास होत असते. हे पॅलेट्स सुद्धा पूर्णपणे पेस्ट कंट्रोलच्या ट्रीटमेंट देऊन केलेले असतात. याचं कारण आहे तुमचा अतिशय माल सगळा चांगला आहे परंतु त्या पॅलेट्सला जर काही कीड लागलेली असेल, कारण पॅलेट्स हे तुमचे जी लाकडं आहेत, लाकडांपासून पॅलेट्स बनवले जातात, पाईन वुड्स वगैरे असतात आणि यांना पटकन जर कीटक एखाद्या अटक केला तर हे कीड ही दुसऱ्या देशात जाऊ शकते आणि मग क्वारंटाईनचे प्रॉब्लेम्स येणं, तुमचं रिजेक्शन येणं हे होऊ शकतं. आणि म्हणून आपल्या भाजीपाला फळं पाठवत असताना ते ज्या पॅलेट्स वरती रचलेले आहेत असे लाकडी पॅलेट सुद्धा ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतील, खाली जे आहेत हे लाकडी पॅलेट्स आहेत, ह्या लाकडी पॅलेट्सला सुद्धा पूर्णपणे पेस्ट कंट्रोलची ट्रीटमेंट देऊनच वापरले जातात. म्हणजे एवढे बारकावे त्याच्यामध्ये पाहिले जातात, एवढ्या पद्धतीने शेतमाल हा निर्यात केला जातो आणि म्हणूनच हे बारकावे देऊन जर आपण परदेशामध्ये हे निर्यात करत असू तर निश्चितच आपल्याला भाजीपाला आणि याच्यामध्ये सुद्धा काम करत असताना हे बारकावे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ही जी कोल्ड चेन आहे, हार्वेस्टिंग, प्री कुलिंग, टेम्परल स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट, ही कोल्ड चेन मात्र निर्यातीच्या बाबतीमध्ये फार मेंटेन करावी लागते. आणि इव्हनली मी तर म्हणेन येणाऱ्या काळात जर तुम्हाला भाजीपाला तुमचा फ्रेश हा एंड कंझ्युमरच्या दारापर्यंत द्यायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कोल्ड चेन वापरावी लागणार आहे. मी कालच तुम्हाला उदाहरण दिलं, ज्या डेअरी फार्मचा मी CEO म्हणून होतो त्या डेअरी फार्मचं HF होस्टेन फ्रिजन गाईचं दूध आजही 120 रुपये लिटरनं मुंबई, पुणे, सिंगापूर आणि सुरतला विकलं जात आहे. विचार करा, HFचं दूध, परंतु ती कोल्ड चेन मेंटेन आहे. गाईच्या सडापासून निघाल्यापर्यंत माणसाच्या ओठापर्यंत जाईपर्यंत कुठल्याही प्रकारे माणसाचा स्पर्श, मानवी स्पर्श त्या दुधाला नाहीये
आणि कोल्ड चेन मेंटेन ठेवून ग्राहकाच्या दारात देईपर्यंत त्या बॉटलचं टेम्परेचर 10 ते 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत 4 डिग्रीला ती स्टोअर केली जाते, हे मेंटेन केले जातं आणि म्हणून त्या दुधाला तेवढा रेट असतो. आपल्याला सुद्धा ही कोल्ड चेन मध्ये काम करायचं असेल तर त्या ठिकाणी काम करावं लागतं. बाकी हे वॉशिंग ग्रेडिंगचे वगैरे जे आहेत यामध्ये फारसं काही नाही. ज्याही एफपीओला यामध्ये काम करायचं असेल, अनेक कन्सल्टंट पोस्ट हार्वेस्ट मध्ये काम करणारे आहेत, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे करू शकता. याच्यामध्ये अँबिएंट टेम्परेचर, कोल्ड स्टोरेज, कंट्रोल व्हेंटिलेशन आणि कंट्रोल ऍटमॉस्फिअर, ह्या 4 प्रकारचं जे आहे याच्यामध्ये तुम्ही जर पाहाल तर सर्वात महत्वाचं आहे अँबिएंट टेम्परेचरला 2 आठवड्यापर्यंत जर हे पाहाल तर सफरचंद आरामीत राहू शकतं. चिल स्टोअरला जर ठेवलं तर 10 आठवड्यापर्यंत राहू शकतं. कंट्रोल्ड व्हेंटिलेशनला ठेवलं तर 18 आठवड्यापर्यंत. आणि कंट्रोल्ड ऍटमॉस्फिअर म्हणजे त्याच्यामध्ये ठरलेलंच टेम्परेचर प्लस 1 डिग्री सेल्सिअस N2O2 CO2 ची लेवल मेंटेन केली तर 40 आठवडे म्हणजे 10 महिन्यापर्यंत सफरचंदासारखं पीक, म्हणजे आजही आपल्या कोल्हापुरातल्या कुठल्याही ठेल्यावरती मिळणारं जे काही सफरचंद आहे, जरी हार्वेस्टिंग सीझन आता असलं तरी 8-10 महिन्यापर्यंत आपल्याकडे वर्षभर सफरचंद मिळते. याचं कारण आहे हार्वेस्टिंग सीझन जरी 2 महिन्याचा असला तरी कोल्ड स्टोरेजमध्ये ही फळं चांगल्या वातावरणामध्ये 10 महिन्यापर्यंत चांगले राहू शकतात. ट्रान्सपोर्टेशनचे हे काही प्रकार आहेत, परंतु हे प्रकार हे निर्यातीमध्ये किंवा येणाऱ्या काळाची गरज आहे आणि ही मात्र आपली सद्यस्थिती आहे. आम्ही आपला शेतमाल जो आहे अशा पद्धतीने भरत असताना आपले रोड व्हायब्रेटरी असल्यामुळे तो शेतमाल अंतिम ग्राहकापर्यंत जात असताना अतिशय खराब होतो आणि तिथं आपला मोठा लॉस आहे. म्हणजे जेवढं कष्ट आम्ही शेतीची उत्पादनं घेण्यामध्ये करतो त्यातलं 10% तरी कष्ट हे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आणि अप टू एंड कंझ्युमर पर्यंत आपला शेतमाल कसा जातोय यावरती लक्ष देऊन करावं लागणार आहे. आणि म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्या येणाऱ्या काळामध्ये एकत्रित पद्धतीने यावरती निश्चितच चांगले पर्याय उभे करू शकणार आहे. यावरती मला जास्त बोलायचं होतं. आता नेमकी होतंय काय, आम्ही कांदा, लसूण, बटाटे किंवा कोणताही भाजीपाला विकायला जात असताना पॅकेजिंग मोडला जर आम्ही गेलो, कारण आज शहरामध्ये 2 नवरा बायको आणि 2 मुलं असं अतिशय छोटं कुटुंब शहरामध्ये आहे आणि या मंडळींना जेही काही लागतं ते अतिशय छोट्या क्वांटिटीमध्ये लागतं. परंतु आपल्याकडून मात्र जो माल विकला जातो हा टनाने आणि क्विंटलमध्ये विकला जातो. मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना म्हणत असतो, तुम्हाला लागणारे इनपुट हे टनामध्ये खरेदी झाले पाहिजेत. आता तुम्ही याचा विरोधाभास करू नका. टनामध्ये याचा अर्थ असा आहे की 100 शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एक 50 टन डीएपी घेतलेला आहे, चालून जाऊ शकतं, किंवा 20 टन डीएपी घेतलेला आहे. आणि खरेदी ही टनात असावी तुमच्या इनपुटची आणि विक्री ही किलो किंवा ग्रॅम मध्ये असावी. हे मार्केटिंग सिस्टीमचं खरं गमक आहे. तुम्हाला जे इनपुट म्हणून प्रोडक्शन कॉस्टला जे लागतं आहे ते तुम्ही क्वांटिटीमध्ये एकत्रित येऊन खरेदी करा. आणि मार्केटिंग करत असताना मात्र जेवढं मायक्रो पॅकेजिंगला तुम्हाला जाता येईल तेवढं जाणं गरजेचं आहे, कारण ते मायक्रो पॅकेजिंगच आपल्या शेतमालाला चांगलं उत्पादन मिळवून देणार आहे. आता जर पाहाल तर अशा 500 प्रकारचे डिफरंट फॉर्मॅट्स आहेत. माझ्याकडे जवळजवळ 200च्या वरती याचे फोटो आहेत वेगवेगळ्या देशातून मी कलेक्ट केलेले. पहा, कांद्यासारखं पीक असेल तर असं नायलॉनच्या नेटमध्ये आजही नगरपासून पुण्यापर्यंत जात असताना तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही कडेला 4-4, 5-5 किलोच्या अशा पिशव्या पॅक करून हे केलेले दिसतील. त्याच पद्धतीने भाजीपाला असेल, लसणाचं पाहाल तर तुम्ही 2च लसणाच्या कांड्या आहेत पण अतिशय आकर्षक पॅकिंग मध्ये दिलेला आहे. असा ग्राहक आता वाढायला लागलेला आहे. फक्त हे सगळं करत असताना पॅकेजिंग कॉस्ट ही बायोडिग्रेडेबल, पॅकेजिंग मटेरियल हे बायोडिग्रेडेबल असावं. दुसरं, पॅकेजिंग कॉस्ट ही 1/4 येऊ नये याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि अतिशय साध्या पद्धतीने याच्यात काम करता येतं. म्हणजे आम्ही पल्सेसमध्ये सध्या काम करतो आहे, कडधान्यामध्ये जुन्नरमधून. आम्ही पल्सेसमध्ये काम करत असताना मूग असेल, उडीद असेल, चवळी असेल, मटकी असेल, पारनेरच्या पठारावरून आम्ही त्या ठिकाणी गोळा करतोय. आणि आम्ही पल्सेस एक बास्केट बनवलंय की ज्याच्यामध्ये अर्धा किलो मटकी आहे, अर्धा किलो राजमा आहे, अर्धा किलो चवळी आहे आणि या सगळ्याचं एक बास्केट करून आम्ही शहरातल्या ग्राहकांना देतोय. पण ग्राहकांना देत असताना ग्राहकांचं एक कंप्लेंट मात्र नेहमी येत असते की आम्ही कडधान्य जास्त भरून ठेवत नाही कारण त्याला लवकर कीड लागते. मग ही कीड लागूच नये म्हणून आम्ही शक्यतो जे पॅकेजिंग मटेरियल आहे हे आम्ही मांजरपाटाच्या कापडाचं बनवून आतमध्ये लायनर टाकून त्याच्यामध्ये एक हर्बल पावडर टाकलेली आहे, सिलिकॉन डायऑक्साईड बरोबर हळद मिक्स करून. आणि ही पावडर ज्यावेळी त्याच्यामध्ये आम्ही 5 ते 10 ग्रॅम टाकतो त्यावेळी आम्ही चॅलेंजली सांगतो की आमच्या पॅकेजिंगमध्ये, आमच्या पॅकेटमध्ये तुम्हाला 6 महिन्यापर्यंत कोणत्याच प्रकारची कीड दिसणार नाही. शिवाय तुम्ही कधीही ते कडधान्य भिजवून तुम्ही मोड आणून खाऊ शकता, म्हणजे धुण्याची सुद्धा गरज नाही. कारण आज स्टोरेज एंटोमॉलॉजीवर बोलायला गेलं तर दिवस पुरणार नाही. आपला सर्वात मोठा जो लॉस होतो आहे हा वेअर हाऊसेसमध्ये आणि धान्याच्या गोदामांमध्ये फार मोठा होत असतो. त्याला लागणारे भुंगेरे, भातामध्ये येणारी कीड, गव्हामध्ये येणारा सोंड्या,
ह्या सगळ्यांचा जर पाहिला आपण विचार केला तर हे पटकन कंट्रोल होत नाही. आणि या किडींना कंट्रोल करण्याच्या ज्या काही मेथड्स आता बाजारपेठेमध्ये आहेत त्या सगळ्या केमिकल आहेत, गॅसेस फॉर्म मध्ये आहे. अँपूल मिळते, ती तुम्ही पोत्यामध्ये टाकायची, फुटली, गॅस तयार होतो आणि गॅसने ती कीड मरून जाते. परत हवा लागली, परत काही दिवसांनी ती होते. आपल्याकडे सिलिकॉन डायऑक्साईड जे फूड ग्रेडचं आहे, जे खाऊ शकतो आम्ही, अशा पद्धतीचं ग्रेन रिच नावाचं एक प्रॉडक्ट आता आम्ही या ठिकाणी त्या पल्सेस आणि याच्यामध्ये मिक्स करून टाकतो, जेणेकरून पॅकेजिंग मोड काय असावा. आज कोल्हापूरच्या किंवा सांगलीच्या परिसरातून तुम्ही हे करतात. काकवी हा अतिशय डिमांडेड प्रॉडक्ट शहरामध्ये आहे, परंतु काकवीची बॉटल घरात नेणं, कधीतरी खाणं, याच्यापेक्षा काकवी आम्ही टेट्रापॅकला नेऊ शकतो का? शॅम्पू सारखे असणारे छोटे छोटे पॅकेट्स आपण देऊ शकतो का, की जेणेकरून कुठलीही आई आपल्या लहान मुलाला डब्यामध्ये 2 चपात्या आणि त्याच्याबरोबर काकवीचं, जसं किसान जामचं पॅकेट येतं, जसं किसान जेलीचं पॅकेट येतं, असे आपल्या बॉडीला अनुकूल असणारे, लहान मुलांना अतिशय चांगलं असणारे मधामध्ये, काकवीमध्ये असे पॅकेजिंगला आपल्याला जाता येतंय का, याचा विचार करावा लागेल. पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये फार मोठं आव्हान असतं, कारण पोल्ट्री इंडस्ट्री पाहाल तर गेल्या 2 वर्षापासून मक्याच्या उत्पादनामध्ये पहिल्यांदा हिट झाली. मक्याचं उत्पादन घटल्यामुळं, मक्याचे रेट वाढल्यामुळं पोल्ट्री ओनरचं कंबरड मोडलं. त्यामध्ये ब्रॉयलर असेल किंवा लेअर असेल. आणि त्यानंतर आता पाहाल तर कोरोनाचा लॉकडाऊनचा इफेक्ट आहे आणि कोरोनाचा विषाणू चिकन मधून पसरतो की काय अशी अफवा उठल्यामुळे प्रत्येक वेळी आपली ही इंडस्ट्री जी आहे, मिल्क इंडस्ट्री असेल किंवा पोल्ट्री इंडस्ट्री असेल, याच्यामध्ये प्रत्येक वेळी ओनर जो आहे, म्हणजे ते करणारा शेतकरी जो आहे, त्याला जास्त भोगावं लागतं. मग हे आपल्यावरती वेळ येऊ नये म्हणून आपला माल आपल्याच चांगल्या याच्यामध्ये, आता जर पाहाल तुम्ही ह्या अंड्याचे पॅकेजिंग दाखवण्याचं कारण आहे की बऱ्याच वेळा आम्ही लेअरचे फार्म चालवणारे जेवढेही शेतकरी मी पाहतो, बऱ्याच ज्या 2-3 फार्मला माझी कन्सल्टन्सी आहे, त्या ठिकाणी शेतकरी डायरेक्टली ट्रेडरला अंडी देण्याच्या मानसिकतेत असतो आणि ते पण पेपर रेट पेक्षा 30-40 पैशांनी कमी, 50 पैशांनी कमी. हा जनरलाइज रेट असतो, जनरलाइज. म्हणजे बऱ्याच वेळा तुमचं एक अंड्याचं उत्पादन घेण्यासाठी 3 रुपयापर्यंत खर्च, 2.5 रुपयापर्यंत खर्च येत असतो, सगळा खर्च, लेबर, फीड, पूर्णपणे पोल्ट्री, त्याचं डेप्रिशिएशन धरून. परंतु पेपर रेट पेक्षा 50 पैसे कमी देत असताना लॉस मध्ये बऱ्याच वेळा अंडी विकावे लागतात. परंतु ह्याच पद्धतीचं जर तुम्ही अंडी मार्केटमध्ये जर घ्यायला गेला तर साधारणतः हे सर्वात वरचं जे पॅकिंग आहे, हे 12 अंड्यांचं पॅकेट तुम्हाला जवळजवळ 150 रुपयाच्या वरती मिळतं. म्हणजे एकीकडे शेतकऱ्याला त्याने उत्पादित केलेल्या लेन फार्म मधल्या अंड्याला 3 ते 4 रुपये मिळतात, पण हेच अंडी मात्र मॉलला गेल्यानंतर जवळजवळ 15-15 रुपयाला विकले जातात. हे मिडलचे पैसे सगळेच शेतकऱ्याला मिळतील अशी अपेक्षा नाहीये, परंतु डायरेक्टली असं न देता जर मी 6-6चे पॅकिंग करू शकलो, त्याला अट्रॅक्टिव्ह हे करू शकलो आणि मग मी विक्री व्यवस्थेमध्ये जर थोड्याफार प्रमाणात, माझं म्हणणं असं नाहीये हे सहजासहजी 1 दिवसात होत नाही, अजिबात होत नाही. दाखवणं हे फार सोपं आहे, मार्केट डेव्हलप करायला वेळ लागतो. परंतु माझी जर 5,000 लेअर फार्मची अंडी असतील तर त्यातले 4,000 मी डायरेक्ट ट्रेडरला देणं आणि 1000 अंड्यांवरती मी ट्राय घेणं माझा ब्रँड नेम करून, माझं FSSIचं. आज तुम्ही ऑनलाईनला गेले आणि FSSIच्या ऍप्लिकेशनला तुम्ही अप्लाय केलं तरी सुद्धा डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला लगेच येतं. फूड प्रॉडक्टमध्ये, व्हेजिटेबलमध्ये, फ्रुट्समध्ये मार्केटिंग डायरेक्ट करत असताना FSSIचं लायसन्स हे अतिशय गरजेचं असतं. आणि मग आज जर शेतकरी उत्पादक कंपन्या काही ऐकत असतील किंवा शेतकरी ऐकत असतील, आज मात्र कृषी विभागाने तुम्हाला परवाना दिला आहे, त्या माध्यमातून तुम्ही जात आहात, परंतु भविष्यात त्या माध्यमातून जर काही विषबाधा किंवा पॉयझनिंगच्या केसेस झाल्या तर त्या ठिकाणी मात्र शेतकरी गटांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा शेतकऱ्यांना थोडाफार त्रास होऊ शकतो. आणि त्यामुळं आपलं फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी सुद्धा FSSIचं लायसन लागतं, लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही एंड कंझ्युमरला काही सर्व करत असताना, हे करत असता. आणि म्हणून हे सगळं करत असताना पॅकेजिंग वरती काम करायला अतिशय चांगल्या संधी आहेत. पॅकेजिंग मध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही स्वतःला मोल्ड करू शकता. बाजारपेठेतली गरज आणि हे यामध्ये फार मोठे बदल करायची गरज नाहीये, फार मोठ्या बदलाची गरज सुद्धा नसते आहे. म्हणजे आमच्याकडे काही गटांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय स्वस्तात अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग मध्ये भाजीपाला आता मुंबई बाजारपेठेमध्ये, पुणे बाजारपेठेमध्ये पाठवायला सुरुवात केलेली आहे. सर्वांना माझं आव्हान राहील, शेतकरी आणि शेतकरी उत्पादक गटाचे जेवढेही प्रतिनिधी या ठिकाणी ऐकत आहेत किंवा फील्डचे जेवढे अधिकारी या ठिकाणी ऐकत आहेत, आपल्याला काही गटांना प्रायोरिटीने यामध्ये उतरवायचं असेल तर जेवढं काम उत्पादनामध्ये आपण करतो तेवढंच काम पॅकेजिंग मध्ये करणं गरजेचं आहे. पॅकेजिंगला फारसा खर्च लागत नाही. म्हणजे 4 कलर मधले स्टिकर सुद्धा तुमच्या बॅगवरती चिटकवण्यासाठी 30 पैसे, 40 पैसे, 50 पैशात तयार होतात. फक्त अट्रॅक्टिव्ह डिझायनिंग, ब्रँडिंग आणि FSSIच्या लायसन्स जर हे झालं तर निश्चितच हे येतील.
काळ बदलतोय थोडासा. याच्यामध्ये मी सांगेल, जसं विषमुक्त अन्नाची डिमांड आहे तसंच अँटीबायोटिक फ्री दुधाची गरज वाढायला लागलेली आहे. अँटीबायोटिक फ्री चिकन, अँटीबायोटिक फ्री एग्ज याची मागणी लागलेली आहे. फ्री रेंज एग्ज म्हणून जर तुम्ही अमेझॉनला किंवा याला जर टाकला तर तुम्हाला 20-20 रुपयाला 15 ते 20 रुपयापर्यंत एक अंड दिसेल. विचार करा, म्हणजे मुक्त पद्धतीने तुम्ही बॅकयार्ड पोल्ट्रीचा, आपल्याकडे बॅकयार्ड पोल्ट्री पाळली जाते पण अंडी विकायची कुठे हा फार प्रश्न येतो. परंतु मुक्त पद्धतीने जर बॅकयार्ड पोल्ट्री जर त्या ठिकाणी पाळली गेली तर तेच गावठी कोंबडीचं अंड 12 ते 15 रुपयापर्यंत शहरामध्ये विक्रीला ठेवलं जातं आणि 20-20, 22-22 रुपयाला विकलं जातं. शहराच्या मागणीनुसार काही बदल करणं गरजेचे आहे की ज्याच्यामध्ये आपण अतिशय चांगलं काम करू शकतो आणि छोट्या छोट्या लेवलला करू शकतो. रायपनिंग चेंबरमध्ये महाराष्ट्रात अतिशय चांगलं काम झालेलं आहे. ठिकठिकाणी केळीमध्ये रायपनिंग चेंबर झालेले आहेत आणि ह्या रायपनिंग चेंबरमधून या ठिकाणी हे आहे. इस्रायलला 2007 साली ज्यावेळी मी गेलो होतो, मुद्दामून तिथला एक फोटो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे. पहा, टोमॅटोचं एकाच वेलीला आलेले जे काही 4-5 टोमॅटो असतात त्यापैकी एक काढला जातो आणि 4 किंवा 5 असं पॅक टोमॅटोचं करून त्याला प्लास्टिक श्रिंक करून हे युरोपच्या मार्केटमध्ये मार्केटिंगला पाठवलं जातं आणि ह्या एका पॅकेटची किंमत साधारणतः 2 युरो ते 3 युरो पर्यंत मिळत असते. म्हणजे पहा, 4 टोमॅटो म्हणजे माझ्यामध्ये साधारणतः जास्तीत जास्त 300 ते 400 ग्रॅम, फार तर अर्धा किलो, पण अर्धा किलोला 150 रुपये ते 160 रुपयापर्यंत रेट युरोपच्या बाजारपेठेमध्ये इस्रायलचा शेतकरी घेतो आहे. आपल्यालाही ह्या संधी आहेत, संधी नाहीयेत असं नाहीये, पण हे सगळ्या संधी घेत असताना जे काही बारकावे देऊन काम होणं गरजेचं आहे ते काम जर शेतकरी आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून आपण करू शकलो तर निश्चितच शाश्वत शेतीमध्ये निर्यातक्षम शेतमाल उत्पादनाची जी पायरी आहे ती आपण निश्चित करू शकतो. या ठिकाणी माझ्या मते संपलेलं आहे प्रेझेंटेशन. यानंतर कुणाचे 4ही लेक्चर जे झालेले आहेत यावरती जे काही प्रश्न असतील ते प्रश्न उत्तर आपण घेऊया. परीट सर. हा, धन्यवाद सर. नमस्ते सर. बोला बोला. नमस्ते सर, नितीन पाटील बोलतोय कवठे मंकाळवरून. हा, बोला सर. सर बघा, आता आपण तुम्ही जे सांगितलं की पल्सेस मध्ये तुम्ही हे जे केलंय प्रॉडक्ट तयार, त्याचं काय किंमत राहील आणि तो मिळू शकेल का आम्हाला? कशासाठी? म्हणजे मिक्सिंग साठी, कडधान्याच्या मिक्सिंग साठी, कारण डाळी आणि हे केल्यानंतर राईट. हा, धान्य टिकवण्यासाठी जी प्रॅक्टिसेस. हो. ग्रेनरिच नावाचा एक प्रॉडक्ट आहे. ग्रेनरिच 50 ग्रॅमचं ते एक पाकिट येतं. साधारणतः तुम्ही 1 किलोला जास्तीत जास्त 5 ग्रॅम फार होतं ते, ज्याच्यामध्ये साधं आहे सिलिकॉन डायऑक्साईड आणि महत्वाचं हळद हे एकत्रित करणं. आजही तुम्ही नेटवर सर्च केलं तर टर्मरिकचं बेस्ट इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टी फॉर स्टोअर ग्रेन पेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. स्वतः मीच ते प्रॉडक्ट डेव्हलप करून दिलेलं आहे. तर ग्रेनरिच नावाचं प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट तुम्हाला उपलब्ध होईल ते. आणि दुसरं सर, आम्ही ज्वारी प्रक्रिया उद्योगात जरासं काम करत आहे. तसंच आम्हाला भाजीपाल्यामध्ये आपलं पुढे सहकार्य मिळू शकेल का लोकांना, शेतकऱ्यांना हे करण्यासाठी? नक्की. भाजीपाल्यामध्ये जी पिकं तुम्ही घेणार आहात त्याच्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत, सर्वात महत्वाचं की तुमच्या फर्टिगेशन पासून तर हार्वेस्टिंग पर्यंतच्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत, प्लांटिंग पासून, या प्रॅक्टिसेस वरती क्रॉप स्पेसिफिक काम आणि क्लायमेट स्पेसिफिक काम होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्या भागातून बोलताय त्या भागातलं वातावरण आणि कदाचित नारायणगावचं वातावरण यामध्ये फरक असतो. एखादी रोग किंवा एखादी कीड तुमच्या भागामध्ये फारच ससेप्टेबल असतं पीक त्या किडीला. तर अशा वेळी क्रॉप स्पेसिफिक काम नक्की करणं गरजेचं आहे. ज्वारीमध्ये काय काम करतात तुम्ही सध्या? सध्या आम्ही आता ज्वारीपासून बिस्किट्स बनवले तुपाचे. ओके. परत चकलीचं थोडं ट्रायल सक्सेस झालेलं आहे. ओके. CF13 एक टेक्नॉलॉजी पण पीठ टिकवण्यासाठी जी म्हैसूर CF13 जी डेव्हलप केली होती ती त्यांच्याकडनं परचेस केलेली आहे. आता ते पॅकिंगच्या याच्या खाली आता म्हणजे आम्हाला ऍक्च्युली क्लिनिंग ग्रेडिंगची हे मशीनचं थोडं काम थांबल्यामुळं आमचं ते आता काम थांबलेलं आहे. ज्वारीवरती CF13 ची नक्कीच टेक्नॉलॉजी तुम्ही हे करा, पण त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च IIMR जे आहे हैदराबादला, त्या ठिकाणी डॉक्टर भागवत म्हणून आपले महाराष्ट्र. हॅलो सर. बोला. हॅलो. हा, तुम्ही बोला. कट झाला आवाज, मला हे झालं. IIMR जे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च, यांच्याकडे ज्वारी प्रोसेसिंग मध्ये बरेचसे प्रॉडक्ट्स त्यांनी डेव्हलप केलेले आहेत.
तर त्या ठिकाणची मदत हा, तुम्ही हा. घेऊ शकता. हो 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 सर. सर ते भागवत सर म्हटलं त्यांचा नंबर मिळू शकेल सर प्लीज? नक्की नक्की नक्की. मला माझा नंबर मी तुम्हाला शेअर करेल. माझ्या नंबरवर व्हॉट्सअपला हे करा, मी त्या ठिकाणी डॉक्टर भागवत सरांचा नंबर तुम्हाला पाठवतो. चालेल चालेल सर, तुमचा नंबर ओके. IIMR सगळ्या टेक्नॉलॉजी राहुरी विद्यापीठाने डेव्हलप केलेल्या आहेत. UD चव्हाण म्हणून आहेत बायोटेक्नॉलॉजी हेड प्रमुख. त्यांच्याकडे yes, गेला sir. तर सगळ्या Yes, ज्वारीवर sir. तुम्हाला 50 एक प्रॉडक्ट मिळतील फुले विद्यापीठात. हा हा हा. थँक्यू सर. हॅलो हॅलो. बोला हा बोला बोला. हा सर, राहुल देशमुख बोलतोय मी, वाळव्यातून. बोला. बायोडिग्रेडेबल हे आहेत ना, पॅकेजिंग आहेत ना, त्याच्याबद्दल सर थोडं सविस्तर माहिती पाहिजे होती. शक्यतो काय आहे की पेपर पाऊच मध्ये पेपर हा इटसेल्फ बायोडिग्रेडेबल आहे. आता पेपरमध्ये काही ऑइल मटेरियल टाकून त्याची स्ट्रेंथ वाढवली जाते की जेणेकरून ते वॉटरप्रूफ होतील, आणि वॉटरप्रूफ ते झाल्यानंतरच, शिवाय त्यामध्ये एअरही पास झाली पाहिजे. अशा पद्धतीने काही मटेरियल्स आता डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहेत. नक्कीच मी तुम्हाला काही नंबर शेअर करेल, माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला हाय करा. यामध्ये काम चालू आहे. बायोडिग्रेडेबल मल्चिंग आणि बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग मटेरियल फॉर व्हेजिटेबल आणि फ्रुट्स, याच्यामध्ये अतिशय चांगलं काम सुरू आहे. परंतु जनरली कोरोगेटेड बॉक्स असतील, कार्डबोर्ड बॉक्स असतील, हे बायोडिग्रेडेबलच आहे. त्यानंतर जे नेटच्या जाळीज आहेत त्या वारंवार वापरता येतात. गृहिणींना सुद्धा ते फ्रीजमध्ये ऍज इट इज त्या स्टोअर करता येतात. त्याच्यामुळे नेटच्या जाळ्यांचाही वापर, प्लास्टिक पाऊच वापरण्यापेक्षा नेट जाळी वापरणं ही केव्हाही चांगलं होतं. दुसरा प्रश्न असा सर, बॅकयार्ड आहेत ना, चिकन आहेत ना आपल्या, किंवा कोंबडीची एक देशी गावठी कोंबडीची, त्यांच्या मार्केटिंग संबंधित काय आपल्याकडे माहिती आहे का सर? काय आहे की बॅकयार्ड पोल्ट्री असेल, बॅकयार्ड पोल्ट्रीमध्ये म्हणजे गावठी कोंबडीचं चिकन असेल किंवा अंडी असेल, याला मागणी आजही पाहाल तर प्रचंड असते. परंतु आपण पर्सनली ज्यावेळी विकायला जातो त्यावेळी ते कुठेतरी ट्रेडरला किंवा यालाच विकावं लागतं. यामध्ये सर्वात महत्वाचं मी तुम्हाला जे पॅकेट्स दाखवले होते, आता सुदैवाने आपण अशा एरियामध्ये आहोत की आज आपण जर एखादं प्रॉडक्ट लॉन्च केलं तर आपल्याकडे फेसबुक आणि व्हॉट्सअप किंवा इतर मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोणामध्ये त्याची फुकटमध्ये ऍडव्हर्टाईज होऊन जाते. तुमचं पॅकेजिंग आणि तुमच्या USP काहीतरी विकण्याचे असावेत. आता आमचं जुन्नरमध्ये एक अब्रीज म्हणून मध आहे, ABREEZ, अब्रीज. हे तुम्ही जर गुगलला जाऊन सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल की मध मल्टीफ्लोरा असेल, तुमचं वेगवेगळे त्याच्यातल्या स्पेसिस नुसार मध कलेक्ट केलेले आहेत आणि अतिशय चांगलं पेन्सिलच्या आकाराच्या स्टिक्स मध्ये ते पॅक केलेत. टियर करणारे त्या स्टिक्स आहेत. आपण जसं पेप्सी तोडायचो लहानपणी, पेप्सी चोखून खात असताना, सेम तशा पद्धतीचं आहे. आणि सक केलं की मध आतमध्ये जातं. अशाच पद्धतीने काकवी किंवा हे करू शकतो. अंड्यांच्या बाबतीमध्ये तेच आहे की तुमची अंडी अंतिम ग्राहकाला जात असताना तुम्ही त्याच्यामध्ये काही USP देताय का? USP म्हणजे काय की ह्या प्री रेंज आहेत, म्हणजे हे मुक्तपणे आम्ही सांभाळलेले आहेत की ज्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं रासायनिक अँटीबायोटिक्स म्हणजे अँटीबायोटिक्स याच्यामध्ये वापरले नाहीत, वॅक्सिन्स दिलेले नाहीयेत, नैसर्गिक पद्धतीने आम्ही कोंबडी पालन करतोय आणि त्यामुळे आमची अंडी ही नैसर्गिक आहेत. हे USP देता आले तर बॅकयार्ड पोल्ट्रीच्या अंड्यांना आजही डिमांड भरपूर आहे. शहरामध्ये जर तुम्ही गावठी अंड मागायला गेलात तर पटकन मिळत नाही, आणि मिळालं तरी 15 रुपयाच्या आतमध्ये मिळत नाही. बरोबर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. नमस्ते. हॅलो. बोला. हा सर, मी सुभाष पाटील बोलतोय. सर, सकाळी आपल्या विषय सांगितल्याप्रमाणे स्टिकी ट्रॅप किंवा फेरोमेन ट्रॅप याच्याऐवजी आपण ते आता बाजारात जे सोलर ट्रॅप जे आहेत, म्हणजे संध्याकाळी त्याची लाईट चालू होते आणि त्या ट्रॅप म्हणजे त्या ट्रॅपला किडे आकर्षित झाल्यानंतर त्यांना वगैरे लावून ते सोयीचं आहे. कोणतं सोयीचं राहील? हे पहा, सोलर ट्रॅप कीटकांमध्ये जेवढं आपण कीटकांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा डबल ते हुशार असतात, लक्षात घ्या. यामध्ये सोलर ट्रॅप आपण लावतो, ठराविक वेळेमध्ये तो लावला गेला पाहिजे, कारण इतर वेळी लावला तर मित्रकिडी सुद्धा त्यामध्ये आकर्षित होतात. परंतु काही ठराविक कलर आणि काही ठराविक वास हे कीटकांना फार पटकन आकर्षित करत असतात प्रकाशापेक्षा. प्रकाशाकडे कीटक हे आकर्षित होतातच, झेप घेतातच, तो कीटकांचा गुणधर्मच आहे.
पण त्यानंतर एका ठराविक वेळेनंतर त्यांना तो प्रकाश कायम दिसत राहिला तर त्यामधले कॅचेसचं प्रमाण हे काही प्रमाणात कमी होऊन जातं. परंतु वास आणि कलर याकडे ते फार पटकन आकर्षित होतात. म्हणजे निळ्या रंगांकडे आपली फुलकीड असेल किंवा नागाळीची माशी असेल फार पटकन आकर्षित होते. पिवळ्या रंगाकडे मावा, तुडतुडे, त्याच्यानंतर पांढरी माशी फार पटकन आकर्षित होते. त्याचबरोबर फेरोमोन्स मध्ये तो स्पेसिफिक वास आहे त्या मादीचा, लक्षात घ्या. त्या मादीचा तो स्पेसिफिक वास असल्यामुळे नर त्या वासाकडे आकर्षित होतोच आणि आकर्षित झाल्यानंतर तो त्या ठिकाणी ट्रॅप होतो. त्यामुळं इंटिग्रेटेड मध्ये तुम्हाला स्टिकी ट्रॅप्स, फेरोमोन ट्रॅप्स आणि सोलर ट्रॅप हे वापरणं गरजेचं आहे. म्हणजे सोलर ट्रॅप जरी वापरला तरी सुद्धा हे फेरोमोन ट्रॅप वापरायला पाहिजेतच. येस येस. जर तुम्हाला स्पेसिफिक वांग्यामध्ये स्पेसिफिक कीड आहे, शेंडा पोखरणारी आणि फळ पोखरणारी, तिच्यासाठी तुम्हाला फेरोमोन ट्रॅप वापरणं फार गरजेचंच आहे. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. ओके, थँक्यू. हॅलो. हा बोला. हॅलो सर, रामचंद्र पाटील बोलतोय. हा बोला बोला. हा बोला. आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केळीचं क्षेत्र भरपूर आहे आणि आपल्याकडे केळीचं प्रोसेसिंग म्हणलं वेफर्सच्या पुढं कोण विचार करत नाही. तर असून त्याच्यामध्ये काय आपल्याला संधी आहे का प्रोसेसिंग? बरोबर. प्रोसेसिंग मध्ये संधी जर म्हणाल तर सर्वात महत्वाचं की केळी उत्पादन जरी जास्त असलं तरी वर्षभर अंतिम ग्राहकाला कधीच ती 40 रुपये डझनच्या आतमध्ये मिळत नाही. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. आणि त्यामुळं प्रोसेसिंग पेक्षा पहिली प्रायोरिटी केळी या पिकाच्या बाबतीत तर मी सांगेल की ती रायपन करून गटाच्या माध्यमातून रायपनिंग चेंबर टाकून रायपन करून ओन ब्रँडने ती मार्केटला ठेल्यांवरती विकता आली पाहिजे. किंवा केळीची एक स्पेसिफिक गाडीच जर तुम्ही कोल्हापूरच्या आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये आहात तर जिथं अर्बन एरिया आहे किंवा आहे, केळी ह्या स्पेसिफिक फळाला धरून तुमची गाडी दिवसभर जरी फिरत राहिली तरी केळी हे फळ असं आहे की हे सहजासहजी उचललं जातं, कुणाकडूनही खरेदी केलं जातं. आता केळीच्या बाबतीतली सर्वात मोठी शोकांतिका पहा की शेतकऱ्याला 7 आणि 8 रुपये किलोचा रेट मिळतो आणि ग्राहकाला मात्र ती 40 रुपये किलोनीच घ्यावी लागते, आपलं 40 रुपये डझननीच घ्यावी लागते. यामुळे रायपनिंग करणं आणि त्याला त्या ठिकाणी अंतिम ग्राहकाच्या विक्रीला जाणं हा एक पहिला पर्याय. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे वेफरच्या पलीकडे केळीमध्ये काही शेक्सचे रेडी टू प्रिपेअर असे मिल्कशेक्स बनवले जातात की ज्याच्यामध्ये बनाना पावडर ही वापरली जाते. त्याचबरोबर बनाना पावडर काही ठिकाणी फूड ऍडिटिव्ह म्हणून सुद्धा वापरले जाते. परंतु शेक फूड ऍडिटिव्ह पेक्षाही माझी प्रायोरिटी ही राहील, कारण बऱ्याच वेळा प्रिझर्व्ह प्रॉडक्ट घेत असताना आमच्या जो ग्राहक तो वापरतो तो शक्यतो ब्रँडला प्रेफर करत असतो. मग तो नेस्ले असेल, वेगवेगळे जे ब्रँड्स आहेत त्याला प्रेफर करत असतो. परंतु केळी घेत असताना मात्र मला काही ब्रँडची गरज नसते. पण केळी घेत असताना एकच गाडी मला वारंवारपणे जर चांगल्या दर्जाची केळी देत असेल, शहरात ठिकठिकाणी ती उभी दिसत असेल तर मी त्या ठिकाणी केळी घ्यायला प्रेफर करतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही डायरेक्ट मार्केटिंगला रायपनिंग करून डायरेक्ट मार्केटिंगला जाणं हा सोपा पर्याय आहे. सर नमस्ते. बोला बोला बोला. हॅलो. हा बोला बोला, ऐकतोय, बोला. हा सर, आता तुम्ही सकाळी सांगितल्याप्रमाणे रेसिड्यू फ्री उत्पादनासाठी सतत मार्गदर्शनाची गरज आहे. जसं की त्याच्यावरती रोग किडीच्या वेळेला कोणतं औषध वापरलं पाहिजे किंवा ह्या संदर्भासाठी सतत मार्गदर्शनाची गरज आहे. तर आमच्या ह्या सांगली परिसरामध्ये कन्सल्टिंग करणारी एखादी फर्म किंवा अशी एखादी व्यक्ती सशुल्क म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करू शकेल असं आम्हाला व्यक्ती किंवा एखादी फर्म मिळू शकेल का? जनरली मला नाही तिथलं सांगली भागातलं सांगता यायचं, परंतु शोध घेतला तर तुम्हाला नक्कीच चांगले कन्सल्टंट त्या ठिकाणी मिळू शकतील. पण त्याही पेक्षा माझी पहिली डिमांड ही राहील की विषमुक्त भाजीपाला किंवा निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन करत असताना तुम्ही काही पिकं, ही ठराविक जी पिकं आहेत ती तुम्ही पहिल्यांदा निवडा. त्याच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस तुम्हाला कुठूनही उपलब्ध होतील. या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस तुम्ही व्हॅलिडेट करून घेऊ शकता, म्हणजे ह्या योग्य आहेत की नाही आहे. त्याचा एकदा तुम्हाला पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आल्या की त्यानंतरचे तुमचे शेड्यूल हे तुम्ही बसवू शकता. आपल्याला त्रास फक्त कुठे होतो की अचानकपणे वातावरणात बदल झाल्यामुळं आलेले कीड आणि रोग यांचं नियंत्रण करणं. परंतु
वातावरणातला बदल हा कोणाच्याही हातामध्ये नाहीये. आणि म्हणून अशा वेळी आपण आपल्या एसओपीच ठरवत असताना प्रिव्हेंटिव्हला जाणं प्रत्येक वेळी. म्हणजे मिरचीचं ट्रान्सप्लांटिंग झालं, सेकंड डेला सगळ्या शेतकऱ्यांनी स्टिकी ट्रॅप्स लावणंच गरजेचं आहे. हे तुम्ही परमनंटली तुमच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसमध्ये फिक्स करून ठेवायचं आहे. ट्रान्सप्लांटिंग व्हायच्या अगोदर तुमचे ट्रे असतात 50, ज्याच्यात 5,000 रुपये असतात. ह्या 50 ट्रेला तुम्हाला अर्धी टाकी सुद्धा भरपूर होती फवारणी करण्यासाठी. प्रिव्हेंटिव्ह निंबोळी अर्क किंवा करंज अर्क किंवा ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग हे प्रिव्हेंटिव्ह झालं. त्याच्यानंतर तुम्ही ट्रान्सप्लांटिंग कराल तर त्याला 5-5 टाक्या केल्या तरी ते पुरेसं होत नाही. आणि म्हणून शेतीमध्ये तुम्ही भाजीपालाची जी पिकं निवडणार आहात ती निवडा. ती निवडल्यानंतर त्याच्या लागवडीच्या चांगल्यातल्या चांगल्या पद्धती ॲग्रोवन मधून असेल, वेबसाईटवर असतील, त्या पहिल्यांदा लिहून काढा. त्याचं क्रॉप कॅलेंडर बनवा तुमचं स्वतःचं. आणि ह्या क्रॉप कॅलेंडर प्रमाणे ही कीड, हा व्हायरस आटोक्यात येत नाही. आपल्याला दरवर्षी मिरचीवरती व्हायरस आटोक्यात येत नाही. मग होतं काय, याची सुरुवात ही नर्सरीपासून झालेली असते. मग नर्सरीत ती काळजी घेतली गेली होती का? मग मी बाहेरच्या कोणत्याही व्यावसायिक नर्सरीतून आणण्यापेक्षा शेतकरी उत्पादक कंपनीने स्वतःची नर्सरी तयार करावी, जिच्यामध्ये इन्सेक्ट नेटच असेल, जिच्यामध्ये एंट्री गेट करत असताना फक्त कामगारांना एंट्री असेल, कुठलाही शेतकरी किंवा कुणी आतमध्ये जाणार नाही, ज्याच्यामध्ये डोअर हे एकमेकांशी अपोजिट डायरेक्शन्सला असतील. कारण होतंय काय, आज बाजारपेठेमध्ये असणाऱ्या व्यावसायिक नर्सऱ्यांवरती माझा आरोप नाहीये, परंतु नर्सरीला दारच नसतात. शेतकरी आरामशीर जाऊन नर्सरीत फिरून येतो, रोपं पाहून येतो आणि आवडलेले रोपं चॉईस करून येतो. ही पद्धत चुकीची आहे. या पद्धतीमध्ये रस शोषणाऱ्या किडींचं नर्सरीतच जर त्या ठिकाणी इन्फेक्शन झालं तर 40व्या दिवशी 45व्या दिवशी शेतामध्ये व्हायरस दिसायला सुरुवात होतो, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला कन्सल्टंट नक्की मिळेल. सांगली परिसरामध्ये तुम्ही शोध घेतला तर ऑन फोन, टेलिफोनिक मी केव्हाही उपलब्ध राहील. माझी टीम आहे, माझी टीमही त्या ठिकाणी निश्चित उपलब्ध राहील. सध्या सांगलीत आमचं काम चालू नाहीये, परंतु पुणे, नाशिक आणि नगरमध्ये आमचं काम चालू आहे. भविष्यात तिकडे येऊ. पण त्याही पेक्षा प्रत्येक वेळी कन्सल्टंटवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही रोज शेतात आहात. आणि म्हणून दुपारी जरी मी म्हटलं असलं की व्यावसायिक दृष्टीने कंपनी म्हणून तुम्ही हायर करा, त्यांचं ऑनलाईन लेक्चर घ्या, त्यांना ऑनलाईन त्यांच्याकडून शेड्यूल घ्या, पण जे काम करायचं आहे ते शेतामध्ये तुमच्या शेतकऱ्यांना स्वतःला करावं लागणार आहे. आणि म्हणून त्यातले बारकावे पहिल्यांदा समजून घ्या. आणि दुसरा एक महत्वाचा नियम सांगतो याच्यामध्ये की टोमॅटोला आता 600 रुपये क्रेट चाललाय म्हणून सगळेच जण टोमॅटो लावाल तर पुन्हा 2 महिन्यांनी तो क्रेट 150 रुपयावरती येणार आहे, 100 रुपयावरती येणार आहे. असं न होता शेतकरी उत्पादक कंपनीच्या 100 शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन वर्षभर ठराविक 8 ते 10 प्रकारचा भाजीपाला आम्ही वर्षभर पुरवू, अशी ग्वाही ज्यावेळी तुम्ही शहरातल्या ग्राहकांना द्याल त्यावेळी शहरातला ग्राहक तुमच्याकडे येणार आहे. आणि म्हणून तुम्ही क्रॉप कॅलेंडर बनवणं फार गरजेचं आहे. ते बाजारपेठेवर अवलंबून बनवू नका, तर ते ग्राहकाची गरज ओळखून बनवा आणि त्यानंतर पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसला संपर्क करा. मी त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला मदत करेन. अजून काही प्रश्न? हो सर, बऱ्याच लोकांची शंका आहे की हॅलो 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 हा बोला. हा बोला. हा मी सर संजय पारखे बोलतोय, महाबळेश्वरवरून. आत्म्यामध्ये काम करतो बीसीए म्हणून. तर महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक आहे महाबळेश्वरला. हॅलो हा बोला. बरोबर बरोबर बोला. पार्टी साहेब ऐकू येते, बोला. तर त्यावरती सर बेसुमार हा केमिकलचा वापर केला जातो. तर आता ह्या पुढच्या महिन्यापासून आमच्या महाबळेश्वरमध्ये प्लांटेशन सुरू होईल स्ट्रॉबेरी. तर त्यासाठी समजा आपण आमची जे काही सेंद्रिय गट आहे त्यांना आपण एकत्रित करून असा ग्रुप तयार करून ऑर्गॅनिक बनवण्यासाठी आपण प्रयत्न करून आपली मदत होईल का? नक्की नक्की. संजयजी, आत्म्यात काम करता तुम्ही, अतिशय चांगला आहे. माझा संपर्क नंबर मी शेअर करणार आहे, त्यानंतर एकदा फोनवरती बोला. आणि अशाच प्रकारची ऑनलाईन मीटिंग तुमच्या शेतकऱ्यांसाठी एकदा तुम्ही ठेवू शकता तिथे महाबळेश्वरसाठी. येस सर. त्याचबरोबर सर बायो कंट्रोल लॅब, समजा एखादा कोण तिथं बरेचसे शेतकरी ऍग्रिकल्चर आहे पण ते काही नोकरी करत नाहीत, शेतीच करतात. तर अशा कोणाला जर बायो कंट्रोल लॅब, समजा ट्रायको कार्ड बनवणं किंवा स्टिकी टॅस्ट बनवणं असं जर करायचं असेल तर शासनाची काही योजना वगैरे आहे का त्यांना अनुदान देण्याची लॅब बनवण्यासाठी? अनुदानाची योजना ही बायो फर्टिलायझर प्रोडक्शनला फक्त NPOP, नॅशनल प्रोग्राम ऑन ऑर्गॅनिक प्रोडक्शनची सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे, ज्याच्यामध्ये नाबार्डच्या माध्यमातून सबसिडी मिळाली जाते. परंतु माझी एक विनंती राहील
की जे काही प्रोजेक्ट बायो फर्टिलायझरचे बायो पेस्टिसाइडचे आहेत त्याची कॅपेक्स कॉस्टच 1.5 कोटीपर्यंतची असते आणि एवढी मोठी कॉस्ट शेतकरी गटाने किंवा हे करून बायो कंट्रोल लॅब उभा करण्यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ट्रेनिंग मिळतं, बायो फर्टिलायझर प्रोडक्शनचं वगैरे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची बायो फर्टिलायझर प्रोडक्शनची लॅबही अतिशय चांगली आहे. अनेक प्रायव्हेट कंपनी आहेत. छोटंसं युनिट, गटापुरतं युनिट, परंतु प्रॉपरली बायो फर्टिलायझर प्रोडक्शन करता येईल अशा पद्धतीने विचार करावा. फार मोठ्या लॅबचा विचार करू नये आणि सबसिडीचा तर अजिबात विचार करू नये. तर एक प्रश्न असा होता की बरेच लोक विचारतात ऑर्गॅनिक फार्मिंग आणि रेसिड्यू फार्मिंग या दोन्हीच्या अनुषंगाने कुठल्या वाटेने पुढे जायचं? विचारणारे शेतकरी आहेत की आपले फील्डचे ऑफिसर आहेत की हे आहेत? मुद्दा म्हणून मी विचारलं परीट सर. म्हणजे काय होतंय, कसं होतंय, मार्केटची एखादी घटना ऐकून लोकांना ऑर्गॅनिक कडे जाण्याचं ओढ तयार होते, पण 1 एकर आणि 2 एकर मार्केट ऑर्गॅनिक तयार करून त्याचं पूर्ण नेटवर्क सांभाळणं, मार्केटिंग सांभाळणं हे कितपत शक्य होईल? सर आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर अशी आहे की विचारणारा शेतकरी असेल, शेतकऱ्यांचा हा प्रश्न असेल तर मुळात ते शेतकरी आतापर्यंत काय करत आहेत हे पहिल्यांदा पाहावं लागतं. आतापर्यंत जर त्यांनी रासायनिक शेती केलेली असेल, सारं काय दुर्दैवाने की गेल्या 10-20 वर्षामध्ये सेंद्रिय शेती अतिशय चांगल्या पद्धतीने जोम धरू लागलेली आहे, पण तरी सुद्धा मी दुर्दैव हा शब्द वापरला. याचं कारण आहे 100 लोक सेंद्रिय शेतीचं लेक्चर ऐकतात, उत्साहाने 30-40 लोक त्या सेंद्रिय शेतीच्या मागे जातात सगळे, आणि त्यातले परत 25 शेतकरी युटर्न करून मागे आलेले असतात. याचं कारण आहे की अचानकपणे सगळं काही रासायनिक सोडून आम्ही ज्यावेळी सेंद्रियचा पाठपुरावा करावा लागतो त्यावेळी शेती पद्धतीमध्ये बरेचसे लिमिटेशन्स येतात. त्यामुळे माझं असं प्रामाणिक म्हणणं राहील की रासायनिकची सवय ही सहजासहजी सुटणार नाहीये, की जी आम्हाला पूर्णपणे लागलेली आहे. यामध्ये आमच्या हातामध्ये एकच आहे की त्याचा वापर कमी करून जास्तीत जास्त नैसर्गिक स्रोतांचा वापर कसा करता येईल. आणि म्हणूनच माझं हे प्रामाणिक मत राहील की खाणाऱ्या ग्राहकाला विषमुक्त पाहिजे, लक्षात घ्या. मग त्याचं म्हणणं असं आहे की मी खातोय त्यात विष नसावं, तुम्ही वापरलंय का नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण खातोय त्याच्यात विष नसावं. जगमान्य जर काय असेल तर ती रेसिड्यू फ्री फार्मिंग. जगाच्या पाठीवरती निर्यातक्षेमामध्ये रेसिड्यू फ्री फार्मिंगला जास्त स्कोप आहे, कारण युरोप असेल, US असेल किंवा इतर अनेक जगातले देश असेल या ठिकाणी रेसिड्यू फ्री मालाला जास्त मागणी आहे, ज्याच्यामध्ये रसायनांचा नियंत्रित वापर, ज्याचे परिणाम तुमच्या अंतिम उत्पादनामध्ये येणार नाही, जास्तीत जास्त जैविक संसाधनांचा वापर आणि मातीच्या आरोग्याकडे लक्ष ठेवता येईल. सेंद्रिय शेती ही चांगलीच आहे, परंतु सेंद्रिय शेतीमध्ये ज्या पद्धतीने पेशन्स लागतात ते पेशन्स शेतकऱ्यांकडे असावेत. पहिले 2-3-4 वर्ष प्रचंड काम करावं लागतं, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवावा लागतो आणि त्यानंतरच मग त्यामध्ये घेतली जाणारी पिकं कीड आणि रोगाला सहजासहजी बळी पडत नाहीत. पण त्यातल्या त्यात शेतकरी म्हणून जर सांगाल, कारण शेती हा आपल्याला व्यवसाय करायचा आहे, त्यातून पैसे पण मिळाले पाहिजेत, आणि म्हणून रेसिड्यू फ्रीला जाणं हे केव्हाही चांगलं असतं. बरोबर. बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हॅलो, दिलीप पाटील बोला. बोला. हॅलो सर, नमस्कार. हा बोला ना पाटील सर. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. सर मी सेंद्रिय 100% सेंद्रिय गुळ होता, अनेक झालं होतं, पण काय झालं सर, मी सेंद्रिय गुळ चांगल्या प्रकारे केला होता, पण त्याला मार्केट मला चांगल्या प्रकारे मिळालं नाही. त्यामुळे परत मला युटर्न घ्यावा लागला. काय हे मला खरोखर अजून सुद्धा वाईट वाटतंय त्या गोष्टी. आता ज्या लोकांनी तो माझा गुळ घेतला त्या लोकांनी खरोखर अजून सुद्धा मागणं केलं. हा, तर मी आता म्हणजे परत काय करू असं मला झालं. मार्केट सर, असं मार्केटसाठी मी फक्त हे केलं, मी कोल्हापूर मार्केटला विचारलं, ते म्हणले आमच्याकडे सेंद्रिय गुळ खपत नाही म्हणले. मग बऱ्याच ह्याच्यामध्ये मी बाहेर दिला, गोव्याला दिला, पुण्याला दिला, राजस्थानला दिला, त्या लोकांनी परत रिटर्न मागितला, पण मार्केटला मला 5-7 हजार किलो गुळ केला होता. शेवटला तो कंट्री मठावरती महाराजांनी गुळ संपूर्ण माझा घेतला म्हणून मी कुठेतरी बचावलं त्यावेळेला. तर असं होता का म्हणे हो, हे मला म्हणायचं आहे सर. तर काय करू मी आता परत? पाटील साहेब, तुमचा प्रश्न समजला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच परीट साहेबांनी दिलेलं आहे की होतं काय की एकट्या दुकट्या शेतकऱ्याचे सेंद्रियचे प्रयत्न हे तोडके पडून जातात आणि ते तोकडे प्रयत्न मार्केटपर्यंत पोहोचू शकत नाही, आणि म्हणून नक्कीच यावं. आता पहा, या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी दिसते आहे मला, पिंपळगाव काहीतरी. मला सांगा की शेतकरी उत्पादक कंपनीचंच नाव आहे ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी.
मग विचार करा, ही शेतकरी उत्पादक कंपनी मात्र स्वतःचा ब्रँड करून मार्केट सर्चिंगला त्या ठिकाणी मदत करेल, आणि म्हणून तुम्ही गटाची माध्यमातून एकत्र या, सोपं जाईल. हा हा बरं ठीक आहे. ओके ओके. हॅलो सर. हा बोला सर, माझा प्रश्न बोला. मागाशी तुम्ही जीवाणू पवार साहेब बोला. खतांच्या बद्दल बोलला ना, मेटारायझम बिवेरियाच्या बद्दल माझा प्रश्न होता. मेटारायझम बिवेरिया आपण साधारणतः हुमणीचा काळ बघितला तर जून पासून नोव्हेंबर पर्यंत आळी अवस्था किंवा नुकसान करणारी असते. तर मेटारायझम बिवेरियाचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, किंवा काही जास्त टेम्परेचरला ते टिकत नाही किंवा मॉइश्चर राहिलं नाही जमिनीत तर ते बॅक्टेरिया मरतात वगैरे, अशा पण गोष्टी असतात. तर मेटारायझम बिवेरियाचा वापर कधी कधी केला पाहिजे, कसा केला पाहिजे, आणि त्याच्यासाठी क्लायमेट कंडिशन काय असली पाहिजे, ह्या संदर्भात थोडंसं सांगा ना. हे पहा, जनरली कोणतीही बुरशी ही आर्द्रतेच्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात वाढत असते, आणि ही जी आर्द्रता आहे, ही आर्द्रता जोपर्यंत मेंटेन आहे तोपर्यंत ती बुरशी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढते, अन्यथा ती परत एकदा काही प्रमाणात सुप्त अवस्थेमध्ये जाऊ शकते. मेटारायझियमचा वापर करत असताना ऊसासारखं जर पीक असेल ज्याच्यामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आहे, आलं असेल, हळद असेल, या ठिकाणी सिंचन हे रेग्युलरली केलं जात असतं. पावसाळ्यात गरज नसेल तर सिंचन केलं जात नाही, पण ज्यावेळी ड्राय स्पेल असेल त्यावेळी पाणी दिलं जातं. आणि मग अशा वेळी जर हुमणीचा प्रादुर्भाव साधारणतः का आतापर्यंत जून पासून नोव्हेंबर नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता मार्च मध्ये सुद्धा व्हाईट ग्रबचा इन्सिडन्स दिसतो. याचं कारण आहे ऑनसेट ऑफ मान्सून, म्हणजे ज्याला वळीव पडला जायचा असं म्हणायचो. तुम्ही पाहाल तर गेल्या महिन्यात, म्हणजे आता आपण ऑगस्टमध्ये आहोत, जुलैमध्ये बऱ्याच वेळा पाऊस ज्यावेळी पडला तो वळवासारखाच पडत होता, आणि ऑनसेट ऑफ मान्सूनचं असं वातावरण झालं. या भुंगेऱ्याचं जे जीवनचक्र आहे हे संपूर्ण वर्षाचं आहे, आणि मग सुरुवातीला जून पासून आपल्याकडे सुरुवात झालेला हा भुंगेरा साधारणतः राजस्थानच्या जुनागड या प्रांतापर्यंत जाता जाता नोव्हेंबर, डिसेंबर, फेब्रुवारी पर्यंत हा ऍक्टिव्ह असतो. तुम्ही प्रत्येक अल्टरनेट पाण्यातून महिन्यातून किमान एकदा तरी जीवामृताच्या माध्यमातून, बायोस्लरीच्या माध्यमातून किंवा पाट पाण्यातून जर मेटारायझियमचा वापर केलात तर त्या ठिकाणी तुमची हुमणी ही बऱ्याच अंशी आटोक्यात येऊ शकते. तुमची जिथपर्यंत ओल आहे त्या ठिकाणी ही बुरशी टिकून राहत असते, आणि त्या ओलीच्या सानिध्यामध्ये ज्याही वेळी हुमणीची कीड येते, किडीची त्वचा आपल्या जमिनीतल्या ओलीपेक्षाही जास्त ओलसर असते, त्यामुळे ती पटकन त्या त्वचेवरती डेव्हलप होते आणि त्या ठिकाणी कीड नियंत्रित येते. साधारणतः ज्या वेळी तुम्हाला वाटतंय की एक ड्राय स्पेल येऊन गेलाय, मातीतली आर्द्रता कमी झाल्यासारखं वाटतंय, पुन्हा नवीन पाणी देत असताना मेटारायझियमचा वापर त्या ठिकाणी केला जावा. किमान 2 ते 3 वेळा तरी वापर हा जून ते नोव्हेंबरच्या कालावधीत व्हावा. ओके, धन्यवाद सर. ओके. चालेल परीट सर, काही प्रश्न नसतील तर. सर तुमचा माईक म्यूट आहे. संतोषजी, मनापासून धन्यवाद. मी थोडं बाहेर आहे आज, मला काय रामेतीमधून अटेंड करता आलं नाही. सर काही हरकत नाही सर, तुम्ही फ्री अटेंड करतायत, मी पाहतोय 4ही लेक्चरला तुम्ही आहात, आधी बाहेर जरी असलात तरी आहात सर. दुसरा विषय होता की आपलं मागं जसं ठरलं होतं की तुमचं परत आता जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल त्यावेळेस तुम्ही मला वेळ द्यायचा आहे, की काही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असतील की काही असतील, आपल्याला शक्य झालं तर आपण व्हिजिट पण करू. पण थोड्या आपल्या मार्गदर्शनाची सातत्याने या भागात गरज आहे. ऑलरेडी सेंद्रियमध्ये चांगल्या पद्धतीची कणेरी मठाचं माध्यम असेल किंवा काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून सेंद्रियची मुवमेंट सुरू आहे. रेसिड्यू फ्रीच्या कन्सेप्टमध्ये पण बरीचशी लोक काम करतायत. पण निश्चितपणे आपलं असंच सहकार्य राहावं. आपली ओळख जी आहे ती त्याच्यामुळे आणखी ह्या भागाला त्या चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होईल या पद्धतीने आपण निश्चितपणे काम करूया. नक्की सर. परीट साहेब बोलतील. मी पुन्हा एकदा पर्सनली संतोषजी आपले आभार मानतो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. कोरोना संपल्यानंतर आपण निश्चितपणे संपर्कात राहू. नक्की सर, नक्की सर. मग भेटीद्वारे. ठीक आहे. हो सर. परीट बोला. हा सर, धन्यवाद सर. मित्रो, आजचं जे साने साहेबांचं जे व्याख्यान आहे हे पाटील साहेब, उमेश पाटील साहेब, प्राचार्य रामेती आणि साने साहेबांचा जो काही संयुक्त दौरा झाला होता युरोपियन कंट्रीमध्ये, तर त्या अनुषंगानं त्याचं पण निष्पत्ती म्हणून साने साहेबांची ओळख झाली आणि त्यांचं ज्ञानाची महती त्यांच्या माध्यमातून लक्षात आल्यामुळे आपण मुद्दामून हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. साने साहेबांना मी 2 गोष्टी बाबतीत चर्चा करू इच्छितो.
मी पहिल्यांदा सर्व लोकांना सांगू इच्छितो की आपण जो आपला प्रश्न जो आहे की बऱ्याच वेळा गाव लेवलला शंका असतात, बरेच प्रश्न असतात, टेक्निकल येतात, शंका येतात आणि त्यावरती लोकांना मार्गदर्शन द्यावं, कोणाला फोन करायचं किंवा काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. आम्ही गेले 15 दिवसापासून यावरती काम केलं आणि त्यावरती आपण कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या 3 जिल्ह्यामधले कृषी विभागाचे विद्यापीठाचे सगळे संशोधन केंद्र आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्याचबरोबर ऍग्रिकल्चर कॉलेज आहे, पाडेगाव संशोधन केंद्र, ही सर्व संशोधन केंद्र आणि मका वगैरे जेवढे संशोधन केंद्र आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, हे सगळे एक्सपोर्ट एका प्लॅटफॉर्मवर आणलेले आहेत आपण. त्याचा उद्देश असा आहे की आज साहेबांचे लेक्चर, त्याचबरोबर काही प्रायव्हेट सेक्टरचे जे लोक आहेत त्यांच्याकडे ज्ञान आहे भरपूर बऱ्यापैकी चांगलं आणि त्यांचा देखील सल्ल्याचा उपलब्ध व्हावा या उद्देशाने आपण टेक्निकल एक्सपोर्ट डिव्हिजनल टेक्निकल एक्सपोर्टचा ग्रुप तयार केलेला आहे. आणि ह्या ग्रुपचा उद्देश आहे की आणि आता दुसरा टप्पा आपण असं करतोय की प्रत्येक 3 जिल्ह्यासाठी 3 ग्रुप फॉर्म करतोय. अगदी कृषी सहाय्यकांच्या पासून जिल्हा एसएओच्या पर्यंतचा प्रत्येक आमचे सहाय्यक संचालक 3 आहोत, तर 3 जिल्ह्यात 3 कोऑर्डिनेटर काम करतील. आणि तुमची गाव पातळीवरची कुठलीही शंका त्या व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो जर आली त्यात थोडं डिस्क्रिप्शनचं, तर आम्ही त्या टेक्निकल एक्सपोर्टच्या ग्रुपवर टाकणार आहोत आणि त्यातून जे काही मत आहे, जे तज्ञांचं जे काही मार्गदर्शन आहे हे ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखादा जे प्रश्न तयार होतो हे आपण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या शास्त्रज्ञाला विचारतो, तिथं जवळपास 100 शास्त्रज्ञ आहेत की यांना आपण आपला प्रश्न एक्सपोज होतो आणि त्याचं उत्तर आता पण जस्ट 8 दिवस झाले पण जवळपास 10-15 प्रश्नांची उत्तर आम्ही त्या माध्यमातून देऊ शकलो. बऱ्याच वेळा त्यामध्ये सखोल चर्चा पण होती त्या शास्त्रज्ञांच्या मध्ये, त्या ग्रुपमध्ये. आंबड सर पण त्यामध्ये आहेत. तर मी साने साहेबांना आपण आमंत्रित करीन त्या ग्रुपमध्ये मुद्दामून या प्लॅटफॉर्मच्या निमित्तानं. ही संधी आपण ही जी आता दिवसेंदिवस आव्हानं बदलत आहेत, खालची फील्डची कंडिशन जी आहे ती आता फक्त नेहमीच्या पद्धतीने आपल्याला हाताळता येणार नाही. आपल्याला वेगळ्या प्रकारचं ज्ञान लागेल, कौशल्य लागेल, माहिती लागेल, त्याचबरोबर साधन सामुग्रीचं. आणि साने साहेबांचा जो विचार कालपासूनचा होता की जी काय 5 सूत्र जी गाव लेवलची जी आहेत तिथेच आपल्याला व्यवस्थापन करून म्हणजे कमीत कमी साधनं बाहेरची न आणता गाव लेवलच व्यवस्थापन करून अत्यंत विषमुक्त आणि रसायन विरहित अशा पद्धतीचं उत्पादन कशा पद्धतीने करता येईल आणि ती जागतिक गुणवत्तेचं कसं होईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर हा एक सगळ्यात महत्वाचा भाग मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण तो ग्रुप फॉर्म करत आहोत, त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचा लाभ घेता येईल. दुसरा प्रश्न साने साहेबांसाठी, साने साहेबांच्या बाबतीत मत होतं की आपण जी काही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः पहिल्या प्रायोरिटीनं बऱ्याच वेळा टेक्नॉलॉजी सांगताना आपण पॅचेस मध्ये सांगत असतो की एखादा पूर्व मशागतीचा भाग असेल, एखादा खत व्यवस्थापन असेल तर खताचे व्यवस्थापन आपण अगदी पूर्व मशागतीपासून ते शेवटच्या कापणीपर्यंत, कीटकनाशकाचं असेल तर अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सांगतो. तर हे सर्व गोष्टी आपल्याला थोडंसं एसओपीच्या लेवलला म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, जसं की तुम्ही कॅलेंडर ऑपरेशन म्हणता, ह्या धर्तीवर जर मांडता आली, उदाहरण तुमच्याकडे ते मगाशी जे बायोलॉजिकल कंट्रोलच्या बाबतीत बघितलं तर अत्यंत सुंदर असं माहिती आहे, ज्ञान आहे आणि आपण त्यामध्ये एक्सपर्ट पण आहात. तर त्याचा फायदा जर करून घेता आला म्हणजे कुठल्या लेवलला ट्रॅप पॉप लावलं पाहिजे, कुठल्या लेवलला फेरोमोन ट्रॅप लावला पाहिजे, कुठल्या लेवलला स्टिकी ट्रॅप लावला पाहिजे, अगदी हे सर्व नव्यानं उपाय आहेत हे जे बायोलॉजी अदर दॅन केमिकल कंट्रोल. आणि शेवट 100 उपाय आहे तो केमिकल कंट्रोल आहे. पण दुर्दैवानं शेतकरी 100% आज काही प्रमाणात कृषी सहाय्यकाचं सोडलं तर कृषी सेवा केंद्रावरती अवलंबून राहतो आणि तिथं चुकीच्या पद्धतीने आणि प्रॉफिट ओरिएंटेड सल्ला दिल्यामुळं लोकांना 100% 99 उपाय सोडून 100 उपाय फक्त लक्षात घेतला जातो आणि त्यावरतीच आपण शेतकरी अवलंबून राहतो. त्यामुळे एकतर आरोग्यावर परिणाम होतो, ते शेतकऱ्याचं आर्थिक नुकसानही होतं. तर या उद्देशानं आपण सर्वांनी पुढाकार घेऊन जर आपण एसओपी जर तयार करू शकलो म्हणजे पेस्टिसाइड मॅनेजमेंट पासून न्यूट्रिएंट मॅनेजमेंट पर्यंत, तर आपल्याला शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं शेड्यूल देता येईल आणि कमीत कमी कीटकनाशकांचा प्रादुर्भाव जो आहे किंवा वापर जो आहे तो आपल्याकडनं होऊ शकतो. तर मी गेले 2 दिवसापासून साने साहेबांनी अगदी त्यांचं जे अनुभव बघितले, त्यांचं बायोडाटा बघितला तर अत्यंत समर्पक अशा त्या 2 तासामध्ये 2 दिवसामधील 4 लेक्चरमध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती दिली. सर्व प्रशिक्षणार्थींना बरेच शेतकरी पण आहेत, विद्यापीठाचे तज्ञ पण आंबड साहेबांसारखे तज्ञ उपलब्ध होते. सर्वांनी आपल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. ही मार्गदर्शन ही नुसतं ह्या प्रशिक्षणापुरतं न राहता हे आम्हीच्या भविष्यातल्या कालखंडामध्ये देखील शेतकऱ्यांना विषमुक्त आणि रसायनमुक्त अशा प्रकारचं उत्पादनासाठी आपण कोल्हापूर विभागासाठी मगाशी सुमेश
धन्यवाद.